सन्मान्य व्यासपीठ आणि मी भाऊ तोरसेकर आणि मित्रमैत्रिणींनो असं मुद्दाम म्हणतो, कारण हल्ली जिथे कार्यक्रमाला जातो तिथे महिला तक्रार करतात तुम्ही मैत्रिणींनो म्हणत नाही, आम्ही पण ऐकतो, म्हणून इथे मुद्दाम मैत्रिणीने म्हणतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण इतिहास आणि वर्तमान पण बदललेलं आहे, कारण आजकाल सगळीकडे टी व्हीवर कुठच्या खुर्च्या रिकाम्या होते दाखवतात. इथे स्टेजवर पण बसलेले आहेत. त्यामुळे इतिहास बदलायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण नाही तर सकाळी रोज 9 वाजता हे करणारे शाखेच्या वर्धापन औरंगाबादला गेले आणि म्हणतात वरचा मजला रिकामा आहे. अशा काळामध्ये वरचा मजला नसताना स्टेजवर पण लोक येऊन बसतात ऐकायला. खरंच मित्रांनो कौतुक त्याचं आहे, कारण मी 9वीत असताना अत्रेंचं भाषण ऐकण्यासाठी घरी बेदम मार खाल्ला होता. आमच्या वरळीला अत्रेंचं भाषण होतं म्हणून आम्ही खेळणारी मुलं 4-5 मैदानात म्हणून खेळायला बाहेर पडलो होतो आणि कळलं म्हणून गेलो, आणि अत्रे नेहमीच्या सवयीप्रमाणे तिथे 10:30ला पोचले. त्यामुळे घरी यायला रात्री 1 वाजला आणि मुलं गेली कुठे, खेळायला गेलेली मुलं होतो ना. तर घरी पोचलो 1-1.5 वाजता, जेव्हा सगळ्याच चौघांना बेदम मार खायची वेळ आली. पण भाषणासाठी मार खाल्लेला आहे, व्याख्यानासाठी मार खाल्ला नाही. आणि आज अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो तिथे एक असं ऐकायला मिळतं की गर्दी जमत नाही हल्ली. मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही कंटाळवाणं कसं बोलता येईल हे प्रयत्नपूर्वक बोलणारे वक्ते आणता, तर आज 25 आले तर पुढच्या वेळेला 5 येत नाहीत. आणि त्याचं कारण आहे मित्रांनो, म्हणजे माझाच एक अनुभव तुम्हाला जुना सांगतो, अगदी जुना म्हणजे 78 सालचा आहे. माझा एक विलास विचारे म्हणून मुलगा मित्र माझा, समाजवादी होता तो, आणि विराटजवळ नालासोपाऱ्याला बॅरिस्टर नाथपै व्याख्यानमाला चालवत होता. आणि मला म्हणाला भाऊ जरा बॅलन्स भाषण कर येशील तर. म्हटलं का रे? नाही म्हणाला 2 वर्षापूर्वी हमीद दलवाईला बोलवलं होतं आणि गावातले सगळे मुसलमान आमच्या विरुद्ध झाले. मग गेल्या वर्षी म्हणाला कुमार सप्तर्षीला आणलं आणि हिंदू सगळे विरुद्ध झाले. तर तू निदान कोण विरुद्ध होणार नाही एवढं बघ. आणि मित्रांनो गंमत सगळे पुरोगामी होते तिथे. नाथपै हाच विषय होता आणि मी नाथपैंचं एकही भाषण ऐकलेलं नव्हतं. गंमत अशी झाली, हां अच्छा जवळ, हॅलो आता येतोय? हां ठीक आहे. तर माझ्या आधी भाऊ पंडित म्हणून होते, ज्याने 3 वर्ष नाथपैंचं सेक्रेटरी म्हणून काम केलेलं होतं. त्यांचं आधी माझ्या आधी इंट्रोडक्शनसारखं होतं आणि मी सारखा घड्याळाकडे बघत होतो, कारण विरारून सुटणारी गाडी शेवटची पकडायची होती. तर मी थोडासा वैतागलेला होतो. आणि जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मी त्यांना म्हणालो भाऊ पंडितांनी फार चांगलं भाषण केलं, पण मला आश्चर्य वाटलं की हे नाथपैंना ओळखतात की नाही. ह्याचं कारण म्हटलं ते नाथपै यांच्या आठवणी सांगत होते, आणि आठवणी त्यांच्या सांगतात जे दिवंगत झाले, मरण पावले. म्हटलं नाथपै मरू शकत नाही, नाथपै हा विचार होता, टाळ्या. त्यानंतर पुढे मला पाहिजे तच बोललो, फक्त ते नाथपैंचं होतं म्हणून सांगितलं, कारण समोर बसलेल्या कोणाला नाथपै माहितीच नव्हतं. सांगायची गंमत अशी असते मित्रांनो की शेवटी ऐकायला जमलेली माणसं आहेत ना, त्यांना कंटाळा येता कामा नये याची काळजी घ्यायची. नाहीतर काय होतं माहिती आहे का, आपण सांगतो ते मुद्दे खूप चांगले असतात, पण ते अनेकदा समोरच्यांना पचतात की नाही हे पण बघावं लागतं, आणि ते फार महत्त्वाचं असतं. इतिहास हा माझा विषय नाही आहे खरं तर,
पण मला जे काही इतिहासाबद्दल वाटतं आणि ह्या दोघांनी जे काय अतिशय गंभीरपणे मांडलेला भाग आहे, मित्रांनो, मी नेहमी मानतो की इतिहासाच्या भूमीवर वर्तमान उभं असतं. इतिहास ही जमीन आहे ज्याच्यावर वर्तमान उभं असतं, आणि ते जर भक्कम असेल तर तुम्ही उडी मारायची, जंप घ्यायची, तेव्हा खाली वागता आणि त्या जमिनीवर पाय रोवून उडी घेता. त्यामुळे इतिहास भक्कम असला तर वर्तमानाचे पाय त्याच्यावरून भविष्याकडे झेप घेऊ शकतात. आपण जेव्हा 70 वर्ष म्हणतो ना, त्याच्यात अडचण ही झाली की जमीन दलदलीची करून ठेवली. इतिहासाचा जो चुथडा आणि दलदल करून टाकली, त्यामुळे त्यावर पाय रोवून उभं राहता येत नव्हतं. म्हणून हा देश स्वतंत्र होऊन सुद्धा 70 वर्षात झेप घेऊ शकला नाही. आणि म्हणून ते पुनर्लेखन का आवश्यक आहे? ती जमीन अधिक टणक आणि भक्कम व्हायला पाहिजे. तुम्ही एक साधा बघा, मी यांच्या इतका भारतीय इतिहासाचा अभ्यास केलेला नाही, पण एक साधारण तुम्ही बघा की मक्का मदिनामध्ये इस्लाम सुरू झाला आणि मोहम्मदाच्या मृत्यूनंतर 50 वर्षात व्हिएन्नापर्यंत जाऊन पोचला. अख्खा आफ्रिका अर्धा कव्हर केला आणि सिंधपर्यंत येऊन थडकल्या इस्लामी फौजा. पहिल्या 50 वर्षाच्या मोहम्मदाच्या मृत्यूनंतर. पण सिंध इस्लामीकरण करेपर्यंत 700 वर्ष गेली. आणि इथे तुम्हाला कळेल की भारत कुठे आहे. हे जेव्हा तुम्ही भगवीकरण म्हणाली ना सेवा, तर भगवीकरण नाही हो, इथे रिलिजन, तुम्ही तो विचारला शब्द तो उच्चारला नाहीत. रिलिजन हा शब्द आपल्याला लागू होत नाही. वी आर नॉट रिलिजन. रिलिजन इज अ ऑर्गनायझेशन. आम्ही हिंदू आहोत, हा देश हिंदू आहे, तो रिलिजन नाही आहे. माझा प्रत्येकाचा धर्म माझा आहे आणि त्यामुळे एकेकाला कन्व्हर्ट करावं लागतं. जिथे राजधर्म होता त्यांना कन्व्हर्ट करणं सोपं होतं. राजाचा धर्म खालच्यांचा धर्म झाला. आमच्याकडे ते शक्य नव्हतं. राजाचा असेल तो असेल, माझा धर्म वेगळा होता. आणि म्हणून हा जो खंडप्राय देश आपण म्हणतो, तिथे प्रत्येकाचा धर्म स्वतंत्र आहे आणि तीच त्याची ताकद आहे. म्हणून आम्हाला कोणी प्रेषित लागला नाही. हिंदू हा एक जगातला धर्म आहे की ज्याला प्रेषित नाही, त्याचा प्रमाण ग्रंथ नाही. आणि मग तुम्ही ज्याला मायथॉलॉजी, पुराण म्हणता, तो मी इतिहास मानतो. मला पुराण कथा, भाकड कथा म्हणतात त्या फार आवडतात. माझ्या आईजीने सांगितलेली एक गोष्ट सांगतो, फार सुंदर गोष्ट आहे. ती म्हणाली, एकदा हे ब्रह्मा विष्णू महेशचे जग चालवतात ना, विश्व चालवतात कोण? ब्रह्मा विष्णू महेश. ते म्हणे, कंटाळे, रोज आम्ही किती राहायचं, मरू दे, काय व्हायचं ते होईल. ते संपावर गेले. माझ्या आजीने सांगितलेली गोष्ट आहे. म्हणाले, उठले, निघाले, म्हणून मरू दे, काय व्हायचं ते विश्वाचं जगाचं होईल. आणि चालत आले. एका माळरानावर सगळं ओसाड होतं आणि एक म्हातारी एका टोपलीत अंडी घेऊन बसली होती. ते बघितलं आणि पुढे गेले. म्हणाले, अख्खं ओसाड आहे, निर्जन आहे, ही म्हातारी ह्या टोपलीत अंडी घेऊन काय करते? तर त्यांना कुतूहल वाटलं. ते मागे फिरले आणि ते म्हणाले, आजीबाई, इथे काय करत बसले तुम्ही? मी अंडी घेऊन बसले. तो पण इथे तर कोणी नाही, तुमच्या अंडी कोण विकत घेणार? त्या अंड्याचं होणार काय? काय नाही. म्हणाले, काय असं की ब्रह्मा विष्णू महेशातनं ते जग चालवतात, विश्व चालवतात. हो, मग म्हणजे त्यांना मस्ती चढली आणि त्यांनी काम बंद केलं की मी एक अंड फोडते, त्यातून नवे 3 ब्रह्मा विष्णू महेश, ते जग चालवतात. तर ते म्हणाले की तू कोण आहेस? ते म्हणाले, मी आदिमाया आहे. हा इतिहास आहे मित्रांनो. म्हणून मी त्याला पुराण मानत नाही, त्याला भाकड कथा मानत नाही. या देशाला काळानुसार योग्य नेता मिळाला.
तुम्ही विचार करा, आपल्याकडे संत परंपरा, आपण म्हणतो वारकरी परंपरा, संत परंपरा चक्रधर स्वामींपासून सुरू होते. देवळं पाडली जात होती, तोडली जात होती. हिंदू म्हणणं अवघड होतं. तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम नाही आहेत, तुमच्यावर जिझिया लागत होता. अशा वेळेला वारकरी संप्रदाय ही चळवळ होती. मी माझ्या गावातून उठायचं, पंढरपूरला जायचं, वाटेतल्या गावांनी आम्हाला जेवू खाऊ घालायचं. आम्ही हिंदू आहोत हे दाखवण्याची ती प्रक्रिया होती. ती चळवळ राजकीय होती. आणि ती संत परंपरा सुरू होते ती देव नाही देव्हाऱ्यात तो मनात असतो हे सांगणारी परंपरा येऊन संपते रामदासांपर्यंत. जो माणूस देवळं बांधत फिरला, रामदास देवळं बांधत फिरले, कारण देवळं वाचवणारी तलवार शिवाजी महाराजांच्या रूपाने अस्तित्वात आली होती. चळवळ त्याला म्हणतात की प्रतिकूल घटनाक्रम असतो त्या काळात आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं. आपण बघतो ना, आपण ज्याला फर्स्ट एड म्हणतो, प्रथमोपचार म्हणतो. ॲक्सिडेंट झाला आहे, त्या जखमी झालेल्याला वाचवायचं आहे. आपण डॉक्टर नसतो, पण जमेल ते करतो. त्याला डॉक्टर मिळेपर्यंत जगवायचा प्रयत्न करतो. ते तुम्हाला त्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या हालचालींमध्ये दिसेल. आपण हे समजावण्याचा प्रयत्न केला की नाही, आमचे बुद्धिमंत म्हणणार काय ते वारकरी आणि ते टाळकुटेपणा, त्याच्यात सगळा इतिहास बिघडला. अरे नाही, तेव्हा प्रथमोपचार जगवणं आवश्यक होतं. ती ओळख, ती अस्मिता टिकवणं आवश्यक होतं. ज्या वेळेला त्याच्या हातात तलवार आली तेव्हा ती मंदिरं बांधत फिरली. कोण? रामदास स्वामी. ते पण त्या संत परंपरेतला मोठा शेवटचा संत आहे, ज्याला आपण त्या परंपरेतला म्हणतो. पण तो देवळं बांधत फिरला. सुरुवात झाली देव नाही देव्हाऱ्यात. हे जर तुम्ही बघता तुम्हाला कळेल, तुम्ही इनहेरंट आहात. तो इक्बाल पण काय ते लिहून गेला ना, सारे जहां से अच्छामध्ये तो काय म्हणतो, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. म्हणजे इजिप्त संस्कृती संपली, चीनची संस्कृती संपली, एक एक संस्कृती, ग्रीक रोमन संस्कृती संपल्या, आम्ही टिकलोय. हस्ती मिटती नाही हमारी, कुछ बात है. आणि ती बात आहे ना जी, तो आपला इतिहास आहे. प्रतिकूल परिस्थिती येतील. मला अनेक जण प्रश्न, मी राजकीय विश्लेषक आहे, मला विचारतात ठीक आहे मोदींचं पुढे काय. म्हटलं मोदीच परिस्थितीने निर्माण केलं, मोदी संघाने नाही निर्माण केला, मोदी परिस्थितीने निर्माण केला. हा, आचरेकरांकडे 700-800 पोरं शिकली. सचिन तेंडुलकर मैदानात गेल्यावर झाला. 700-800 पोरं सचिन तेंडुलकर झाली नाही क्रिकेट शिकून. तसं मोदी हा परिस्थितीने निर्माण केला. मी नेहमी गमतीने सांगतो की मोदी संघाने ट्रेंड केला, शिक्षण दिलं, पण ज्यावेळेला तो मैदानात आला खेळायला त्यावेळेला त्याला चारी बाजूनं छळणारे पुढे आले. आणि हे सगळे बुद्धिमंत जे त्याला, मी नेहमी गमतीशीर असं तसं मी त्या माझे वाद होतात तेव्हा मी या सगळ्या पुरोगामी मित्रांना विचारतो, अरे तुम्ही रोज मोदीला नापास करता, त्यांनी तुमच्या शाळेत ॲडमिशनच घेतलेली नाही. ही जो फेल्युअर. अरे पण तुम्ही नापास करायला तो तुमच्या परीक्षेला बसलाय का? हे सगळे बुद्धिजीवी गमतीचे ना, मला हसू येतं. पण एक तुम्हाला सांगतो गंमत, एक नाव सांगत नाही पण पुण्यातले फार मोठे लेखक बुद्धिमंत समाजवादी आहेत. ते माझ्याकडे 14च्या निकालानंतर आले आणि तर ते फेसबुकवर मी तेव्हा होतो आणि खूप हुज्जत व्हायची. तर ते माझ्या म्हणण्याप्रमाणे मोदी जिंकले. ते म्हणाले तुमचं ठीक आहे, एकदा खरं ठरलं, पण मोदींनी फार अपेक्षा वाढवल्यात. ह्या 5 वर्षात त्या पूर्ण होणार नाहीत. 5 वर्षानंतर मोदीचं काय. मी त्यांना म्हटलं 5 वर्ष सोडा, आपण आजचं बोलू. तुम्ही मोदीला मत दिलं? तर म्हणा मी कशाला देईन म्हणे, मी मोदीचा विरोधक आहे. म्हटलं एक्झॅक्टली, ज्यांनी मोदीला मत दिलं नाही त्यांच्या अपेक्षा आहेत. हे लोक स्वतःलाच जनता समजतात.
मोदींनी तुम्हाला राजदीप सरदेसाई सांगतो ना, भाजपच्या प्रवक्त्याला, तुम्हाला ह्यासाठी मतं दिली नाहीत. अरे गधड्या, तू सांगत होता मत देणारच नाही, आणि दिल्यानंतर हा सांगतो कशाला मतं दिली. हा विनोद असतो मित्रांनो, आणि आपण हे रोज ऐकतो. याचं कारण या लोकांचा एक मार्केटिंग आहे. नॅरेटिव्ह हा मार्केटिंगचा भाग असतो. तुम्हाला सांगतो, ती कोणती अरुंधती रॉय, तिला ते काय ते कुठचं ते बुकर काय असतं ते द्यायचं, मग तिचे सगळे डिम वाजवून घ्यायचे. मग तुम्हाला अरे, आणि मग ते टी व्हीवर तिला बोलवणार. तेवढं आपल्याकडे आज मान्यवर आलेले आहेत. हे कोणी मान्यवर? आज इथे मला एक चांगलं वाटलं, माझी ओळख करून दिली नाही. नाही तर नेहमी ओळख करून देतात ना, तेव्हा आपल्याला नव्याने आपण सापडत असतो. कारण आपल्याला माहीत नसतं. अगदी टी व्हीवर पण तुम्ही बघा, तो अँकर त्यांना सांगतो, यू आर अमुक तमुक, यू आर तमुक तमुक. अरे त्याला माहीत नाही का तो कोण आहे? आणि मग ऐकत पण नाही. तुम्हाला गंमत सांगतो, 2014च्या निवडणुका होत्या, आणि त्यावेळेला ते काय, मला वाटतं कुंभमेळा होता की काय, मग धर्म अधिवेशन संस्था काहीतरी होतं. अशोक सिंगलना त्या इंडिया टुडेच्या राहुल कंवलने एक प्रश्न विचारला की मोदी वाजपेयी बनेंगे क्या? ते म्हणाले नाही, बिलकुल नाही बनेंगे, वो नेहरू बनेंगे. तर त्याच्याही डोक्यात काही शिरलं नाही, माझ्याही शिरलं असं नाही म्हणणार मी, पण माझं खोड असते की काहीतरी विचित्र ऐकलं की माझ्या डोक्यात ते चालू राहतं. त्यांनी असं सांगितलं की वाजपेयी तुमच्यासारख्या पुरोगामी बुद्धिजीवींना आवडणारे नेते आहेत, तेव्हा मोदी तुम्हाला आवडणारा नेता बनणार नाही. सांगण्याचा हेतू समजून घ्यायचा असतो. आणि ते नेहरू असतील म्हणजे काय, तर नेहरू मतं आणायचे, पक्षाला जिंकून द्यायचे. हा जो फरक असतो ना, हा समजून घ्यायची तयारी असली पाहिजे. पण राहुल कंवरला ते काय समजून घेणं आवश्यक वाटलं नाही, तो भाग वेगळा आहे. पण सांगण्याचा हेतू असता की हा सगळा जो आपण बघतो इतिहास ना, तो तुमच्या माथी मारला जात असतो. तुमच्यासमोर भाऊ सांगायचं, ज्येष्ठ पत्रकार, मी बेकार आहे सांगायचं नसतं ना, किंवा हे अमुक तमुकचे संपादक आहे हे सांगायचं नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की 95 साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं. 2004मध्ये वाजपेयींचं सरकार जाऊन UPA सरकार आलं. या दरम्यानच्या 10 वर्षामध्ये तुम्ही काढून बघा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार 2004मध्ये ते कृषी मंत्री झाले, मग त्यांना कोणी ज्येष्ठ नेता म्हणत नव्हतं. तेव्हा ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ विश्लेषक म्हणजे काय, हा बेकार आहे हे सांगायचं नसतं. तर नॅरेटिव्ह तुमच्यासमोर कसे गोलमाल, शब्द गोलमाल करून कसे आणले जातात, इतिहास पण तसाच असतो. आता कालची गोष्ट आहे, मी रात्री उशिरा बघत होतो, तो टाइम्स नावचा सर्वे आला होता, तर त्याच्यावरचं डिस्कशन ऐकत होतो. तो तेव्हा सेफॉलॉजिस्टला, तो कोण होता, एकदा आशुतोष म्हणून कोणते, तो विचारत होता की असं कसं म्हणे, मग तुम्ही महाराष्ट्रात 38 जागा दाखवताय, महायुतीला 38 जागा. मग म्हणाले त्या सिंपथीचं काय झालं? उद्धव ठाकरेंना सिंपती, पवारांना सिंपती, पक्ष फोडले. ते म्हणाले आम्हाला ग्राउंडवर कुठे सिंपती दिसली नाही. म्हणजे हा यांचीच सिंपती. तो सांगतो जनतेमध्ये प्रचंड सिंपती आहे, पक्ष फोडला. अरे एकत्र अख्खी शिवसेना असताना उद्धव ठाकरेंनी कधी 19% पुढे शिवसेनेला मतं मिळाली नाहीत. आज फुटला म्हणजे तो 12% येईल, 13% येईल, पण 19 पण मिळवणार नाही. मग उद्धवमुळे कशा जागा वाढतील हे मला सांगा. पण हे रोज बोलून बोलून आपल्याला काय होतं ते लक्षात राहत नाही. आपणही बोलायला लागतो, तसं आपणही बोलायला लागतो. तुम्ही म्हणालात नाही इतिहासाचं डिस्टॉर्शन आहे, तसं झालं. आपल्याला पटो न पटो, तुम्हाला सांगतो ना, इथे बसलेले माझ्या वयाचे अर्धे अधिक लोक आहेत, यांना अनेक सिनेमाची गाणी पाठ असतील, त्यांनी पाठ नाही केलेली. का पाठ असतात? सगळीकडून ते आवाज येत असतात ना, तर तुमच्या नकळत तुमच्या मेंदूत जाऊन बसतात. घरात आपण झुरळं आणि बोलवत नाही, उंदीर बोलवत नाही, मच्छर बोलवत नाही, ते येतात. आणि मग त्यांना बाहेर कसं काढायची आपल्याला चिंता असते. तशा या गोष्टी नॅरेटिव्ह ज्याला म्हणतात,
ते तुमच्या नकळत तुमच्या मेंदूत आणले जातात, पेश केले जातात. मग ती कोण अरुंधती राय असते. म्हणून मला मजेशीर गोष्ट सांगतो. 2019ला जेव्हा मी मोदी 300+ असा अंदाज व्यक्त करणारं पुस्तक लिहिलं होतं, ते जेव्हा खरं ठरलं तेव्हा मुंबई मिरर ह्या इंग्रजी दैनिकाच्या संपादक खात्याला मार्गदर्शन करायला मला बोलवलं. मी गेलो. पण मी सुरुवातीला त्या संपादक मिनल वगैरे होते, त्यांना सांगितलं, मैं आपको समझाऊंगा लेकिन स्टैम्प पेपर पर लिख के देता हूँ कि आपको कुछ समझेगा नहीं. त्या म्हणाल्या का? म्हटलं समजून घ्यायला पाटी कोरी पाहिजे ना. तुम्हाला समजून घ्यायचं नाही त्याला मी काय करणार? मी समजावू शकतो, पण तुम्हाला समजणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि तुम्हाला असं कसं असेल, तर तिला आता परत गंमत अशी असते ना, बुद्धिजीवी असतो ना, त्याला समजावणं अवघड असतं, अडण्याला पटकन कळतं. तिला म्हटलं मी 99मध्ये पहिल्यांदा अमेरिकेला गेलो होतो, तिथून लॅपटॉप आणला होता. त्या लॅपटॉपची मेमरी होती 4 GB. आपण आलो आहे 2019मध्ये. आजचं एखादं ॲप कुठच्या तरी स्मार्टफोनवर लगेच डाउनलोड होतं, पण त्या लॅपटॉपवर होणार नाही. कारण 500पेक्षा अधिक GBचे स्मार्टफोन आलेत आणि त्याची किती होती? 4 GB. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम तो आहे की तुमची सगळी बुद्धी अडकली आहे 99मध्ये आणि जग आलं आहे 2019मध्ये. तर बुद्धिजीवींचा जो प्रॉब्लेम आहे ना, ते अजूनही त्या इतिहासातून बाहेर पडत नाही. म्हणून तुम्ही सांगितलं जे आत्ता मागाशी बोलताना, इतिहास फार जुन्या इतिहासात जाऊ नका. रोज तुम्ही TV वर बघत असाल. अगदी आता उद्धव ठाकरे पण बोलायला लागलेत की स्वातंत्र्य चळवळीत संघाचं काय, संघ कुठे होता? अरे मग हेडगेवार कोण होते? हेडगेवार हे काँग्रेस सेवा दलाचे होते ना. पण तिथे ज्या वेळेला मुस्लिमांचं तुष्टीकरण चाललंय हे बघून चिडून ते बाहेर पडले आणि त्यांनी संघाची स्थापना केली आहे. मग संघाच्या स्थापनेपूर्वी हेडगेवार काय करत होते? ते स्वातंत्र्य चळवळीत नव्हते. पण इतकं बोललं, ह्याच्यावर भाजपचा प्रवक्ता ऑब्जेक्शन घेत नाही. तो हे सांगत नाही की हेडगेवार कुठे होते सांगा पहिल्यांदा. पण हॅमर केलं की कसं होतं बघा. संघाचा BJPचा प्रवक्ता पण त्या चॅनेलवरच्या चर्चेत सांगू शकत नाही की अमुक होतं. हेडगेवार हे काँग्रेसमध्येच होते, काँग्रेस सेवा दलात होते. कारण इतका हलकल्लोळ झालेला असतो. आणि हे लक्षात घ्या की इतिहास तुमचा पुसून टाकला. तुम्ही जे काय त्या आजच्या भाषेत सांगितलं तो कॉम्प्युटर नव्याने फॉर्मेट करतात, म्हणजे आधीचं सगळं पुसून टाकतात. बरोबर आहे ना? इतिहास तुमचा डिस्टॉर्ट करणं किंवा क्लीन करणं याचा अर्थ कळला. अख्खं त्या कॉम्प्युटरमध्ये नवीन सॉफ्टवेअर घातलं जातं. त्या कॉम्प्युटरला काही आठवत नाही. आपण कॉम्प्युटराईज झालेले आहोत. आज जे काय आपण टेक्नॉलॉजी वगैरे म्हणतो ना, बघा त्या लेव्हलवर विचार करा. आणि एकदा ते संपलं. आणि हे जेव्हा मी बोलता बोललो होतो एकदा कशावर, मला मला वाटते 90 सालची गोष्ट आहे, कॉम्प्युटरविषयी नाही, पण आठवणी म्हणजे आपण कोण आहोत? भाऊ तोरसेकर म्हणजे कोण आहे? माझ्या 75-76 वर्ष जगलो त्याच्या आठवणी म्हणजे भाऊ तोरसेकर आहे. उद्या मला मेमरी लॉस झाला, मलाच मी आठवणार नाही. आणि एखाद्या राष्ट्राच्या आठवणी ह्या 1500 वर्षाच्या असतात. 1500 वर्षाच्या असतात. तो पुसला गेला, तो डिलीट केला, तर मग तुम्ही कोणात तुम्हाला आठवत नाही. आज बघा, आज घडीला तुम्ही इस्लाम पसरलेले सगळे देश बघा, ते बर्बाद का झालेत? दे लॉस्ट देअर मेमरी. काय झालंय ते समजून घ्या मित्रांनो. अफगाणिस्तान, बुद्ध संस्कृती होती तिथे, ते आज काय करत आहेत? सुदैवाने मोदी तुम्ही फक्त भारतापुरता बघता, तेवढं नाही चालू आहे. विश्वगुरू हे इतिहासाचं जागतिक पुनर्लेखन आहे. लक्षात घ्या. मला मोदी या माणसाविषयी आकर्षण तेवढ्यासाठी, तो तुम्हाला मारून गेला, तुम्ही मेलात तरी तुम्ही मेला ते तुम्हाला कळत नाही, असे हे मूर्ख बुद्धिजीवी आहेत.
आता साधी गोष्ट घ्या, बोलता बोलता परवा मोदींनी सांगितलं की 370 हटवलं, 370 जागा येणार. मला एक हटकलं, 370मुळे 370 जागा कशा येतील. मी त्याचा हे करत आलो, मी त्याचा शोध घेत राहिलो की सपोज 370 कुठून येतील. याचा मी शोध घेत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की 303 जागा आल्यात, पण 2 नंबरच्या 72 जागा होत्या. बेरीज करा किती झाली, 375. गेली 3 वर्ष भारतीय जनता पक्ष त्या 72 जागांवर कॉन्सन्ट्रेट करतोय. किंवा 1 आणि 2 नंबरच्या जागा या लढून जिंकण्याच्या असतात, पण असं आपण सिरियसली बोललो वाटलं तर आपले विरोधक सावध होतील आणि त्याचा विचार करतील. तर त्यांनी तेवढा विचार करू नये, आपली टिंगल उडवावी म्हणून त्याला 370 कलम जोडलं. याला मोदी म्हणतात. म्हणजे मला कधी कधी नेहमी मी व्याख्यानामध्ये सांगतो की मला मोदी बघितलं ना की मला तो गोलमाल सिनेमातला उत्पल दत्त आठवतो. तो दोन्हीकडून बुद्धिबळ खेळत असतो, इकडचा खेळतो मग तिकडे जाऊन बसतो. तर त्या पद्धतीत हा माणूस जगाचा इतिहास बदलतोय. तुम्ही आत्ता बघत असाल तो MBS सौदी अरेबियाचा, त्याने हदीस बॅन करून टाकल्या, हदीस बॅन केले त्याने. आता इथल्या मौलवींची तारांबळ उडाली. आता काय करायचं, तिकडच्या बायका पण बुरखा बॅन केला. इराणमध्ये 50,000 मशिदी बंद पडल्या, टाळं ठोकलं गेलं. हे एका त्यांच्या त्या गव्हर्निंग कौन्सिलमधल्या मौलवीचं म्हणणं आहे. का तर लोक येतच नाहीत म्हणे मशिदीत. पण हा बदल घडतो आणि त्याला त्या आगीत तेल ओतण्याचं काम मोदी सरकार अतिशय काळजीपूर्वक करते. स्मृती इराणी मदिनेला जाऊन आली, काय सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. एक काळ असा होता की अलाक्सा मशिदीवर जेव्हा इस्रायलचा बॉम्ब पडून मोठं झालं होतं इस्लामिक परिषदेत, तिथे आपले दिनेश सिंग नावाचे परराष्ट्र मंत्री 2 नंबरचे मुस्लिम लोकसंख्या म्हणून इंदिराजींनी पाठवले होते. त्यांना बाहेर बसवलं, परिषदेत घेतलं नव्हतं, कारण पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. सुषमा स्वराजचा सन्मान झाला आणि त्याला आक्षेप घेतला तर सांगितलं पाकिस्तानवाल्यांनी येऊ नका म्हणून मुस्लिम राष्ट्र परिषदेवर. हा फरक असतो. हे इतिहासाचं पुनर्लेखन चाललंय, व्यवहारी, पुस्तकी नाही. पण हे मोदी डंका पिटून बोलणार नाही, ही मोदींची खासियत आहे. मला तो माणूस आवडण्याचं हे कारण आहे, वरवरचं नाही आहे. आता तुम्ही सांगा इतिहास काय, वसुधैव कुटुंबकम हे हजारो वर्षापूर्वी लिहिलं गेलं ना, हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं गेलं वचन आहे ते वसुधैव कुटुंबकम. तुम्ही काल परवा ग्लोबलायझेशन आणलो, तो आमचा इतिहास आहे. आणि तो जर इतिहास तुम्ही समजून घेतलात तर मग अवघड. म्हणजे आता जाता जाता एक आचार्य अत्रेंचा किस्सा सांगून थांबतो, बराच वेळ झाला मी बोलतोय. तर त्यावेळेला जांबुवंतराव झोटे म्हणून विदर्भातले एक नेते होते, ते फार लुडबुड करायचे, त्याचा अत्र्यांना राग यायचा. त्यांनी एकदा मुंबईत धारावीला कुठेतरी आंदोलन केलं आणि ते आले मराठ्याचं. मी नव्हतो तेव्हा, मी लहान होतो, पण आमचे सिनियर होते, त्यांनी सांगितलेला किस्सा आहे. तर म्हणाले मी साहेब तिकडे जाऊन असं केलं. वा वा वा, आचार्य ते म्हणजे नाटककार नाही, नाटकीसुद्धा होते. वा वा, कोण आहे? त्यांनी बेल वाजवली, पिऊन आला. अरे कोण आहे बाहेर? उपसंपादक घेऊन ये जरा. विश्वनाथ मोरे नावाचा तरुण मुलगा MA झालेला नव्याने जॉईन झाला होता. तर तो आधी घाबरून सात्र्यांसमोर उभं राहणं छोटी गोष्ट नव्हती. तो हे घ्या, चांगली 8 कॉलम हेडलाईन करा अशी. मग ते धोटे गेले, साहेब गेले. साहेब वरच त्या शिवशक्तीमध्ये राहायचे. 3-3:30ला ते जेवून विश्रांती घेऊन खाली उतरले. तो विश्वनाथ मोरे बिचारा नवा पोरगा, तो मान खाली गाऊन त्या काय होतं त्याच्यावरून बातमी करत होता. ते काय करताय म्हणा? नाही तुम्ही ते धोटेंची मूर्ख आहे तो, फेकून द्या, काही छापू नका. बोंबला आता काय. विश्वनंदीने गुंडाळून ठेवलं, पण ड्रॉवरमध्ये ठेवलं, काय लफडं व्हायला नको. 2-3 दिवस काहीच नाही आलं. मग धोटे परत आले. धोटे परत आल्यानंतर अत्रे म्हणावं काय साहेब ती काय म्हणता, कोण मूर्ख माणसं भरली तिथे, बेल वाजवली. व त्याला बोलव,
विश्वनाथ मोरे आत गेल्या गेल्या, का हो तुम्हाला काय सांगितलं? तो विश्वनाथ सांग, बोल नका. तो खुलासा देतो, तो बोल नका, तुम्ही बोल नका. तो विचार जा उद्या करा बळा, गेला विश्वनाथ. तो विश्वनाथ नवखा होता. वसंत मोरे म्हणून सिरियल होते त्याचे. तो रात्री म्हणाला मला दोन्हीकडून शिव्या खायला लागतो. म्हणून काय आला मूर्ख आहे सुद्धा, तुम्ही पण मूर्ख हो म्हणे. साहेबांसमोर जाताना कसं जायचं हे अक्कल पाहिजे म्हणून. तिसऱ्या दिवशी परत धोटे जेव्हा आले तेव्हा परत तेच सगळं नाटक झालं. विश्वनाथ मोरे आत गेला, केबिनचं दार ढकललं, हे काय तयार आहे, कंपोज केलेलं आहे, वा 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 जा उद्या छापा म्हणून. तेवढे 2 दिवस जाहिराती होत्या म्हणून राहिलं नाही, उद्या छापा झालं. धोटे गेले. ते वसंत मोरेने त्यांना सांगितलं होतं कंपोजमध्ये जायचं, त्या गॅल्या प्रूफ असतात, कुठली उचलणी जा हे तयार आहे म्हणून सांगायचं. झालं. धोटे गेले. ते बरं बोललं, त्या नालायकाला बोलव पहिला, तुला सांगितलं होतं, तू लिहिलं का मुळात, कंपोज करून घेतलं, फेकून द्यायला सांगितलं. नाही नाही साहेब ते वेगळं होतं, मी ते फक्त त्यांना दाखवायला. हवा वा बसा 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 बसा. आणि त्यांनी इंटरकॉमवर नाना वैद्य म्हणून आमचे कॅशियर होते, त्यांना ह्या मुलाला 100 रुपये बक्षीस द्या, कामाला लायक झाला. हा तुम्हाला किस्सा मी सांगितला, पण याचा आशय समजून घ्या मित्रांनो. ज्या वेळेला हे लोक बोलतात ना, त्यावेळेला त्या चॅनेलवर तुमच्या परिसंवादामध्ये 4 लोक तुम्हाला 4 बाजून ओरडून बोल नका, कळलं? कारण बोललं तर खरं बोलेल, लक्षात घ्या. त्यातला विनोद बघितला तुम्ही, पण त्याची दुसरी बाजू बघा, की त्यांनी सांगितलं ना आम्ही हा परिसंवाद घ्यायला दुसऱ्या बाजूला बोलवलं, दुसरी बाजू येणार नाही, कारण त्यांना बॅलन्स चर्चा नको असते. आम्ही 4 लोक असू, तू एकटा राहा. गेल्या 10-15 वर्षातल्या टी व्हीवरच्या डिबेट तुम्ही बघितल्या, तो एक कोणतरी BJPचा आणायचा. मग ह्या नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आपल्याकडे आलेले आहेत, ज्येष्ठ पत्रकार निळू दामले आलेले आहेत, अमुक तमुक विचारवंत आलेले आहेत, ते लेखक आलेले आहेत, हे सगळे मूळचे राष्ट्रसेवा दलातले, आणि हा एकटाच संघवाला, कळलं? आणि मग ते जरा काय बोलला की 4 बाजून चाव करे, बोल नका. हा जो प्रकार असतो ना, तिथून तुम्हाला, आणि म्हणून सगळीकडून करायचं. पण तरीही मी सांगतो की नेहरूंनी एक प्रकारे संघावर सावरकरवाद्यांवर उपकार केले, असं मी नेहमी सांगतो. यांना कुठलंही अनुदान, सावरकरांची पुस्तकं सावरकर प्रेमींनी, हिंदुत्व मानणाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून छापली, स्वतःच्या खिशातल्या पैशांनी लोकांनी विकत घेतली आणि वाचली. बाकी सरकारी पातळीवर सरकारी अनुदानाने छापली गेलेली गांधींची, आंबेडकरांची, नेहरूंची पुस्तकं सरकारी अनुदानावर छापली गेली, सरकारी अनुदानाने सरकारी लायब्रऱ्यांमध्ये विकत घेतली गेली, कपाटात पडू नयेत, कोणी वाचली नाही. वाचली गेली सावरकर, वाचले गेले गोळवलकर, हेडगेवार, हे सगळे तुम्ही जमलाय ना, ते त्यामुळे जमलाय. इतिहास असा घडतो मित्रांनो. आणि म्हणून इतिहास राजे रजवाड्यांचा नसतो. माझं आता माझ्या पुस्तकाचं हिंदी संस्करण येणार आहे. एक सागर युनिव्हर्सिटीचे पुणतांबेकर म्हणून तिथे 4 पिढ्या बसलेले आहेत, ते मला भेटायला आले होते मुंबईत. ते म्हणाले मी ह्याचं हिंदी करू का? म्हटलं कर, आपण छापू म्हणून. त्याने एक मजेशीर गोष्ट सांगितली मला. ते म्हणाले आमच्या सागर युनिव्हर्सिटीमध्ये 13 इतिहासाचे प्राध्यापक आहेत, आणि तुमचे व्हिडिओ ऐकून मला काही गोष्टी माहिती झाल्या, म्हणून मी त्या 13ही जणांना विचारलं इब्न खालदून कोण होता. ते म्हणाले एकालाही माहिती नाही. इब्न खालदून हा 14व्या शतकातला इतिहासकार होता, आणि ज्याने नव्या पद्धतीच्या इतिहासाच्या मांडणीला प्राधान्य दिलं, एक फॉर्मॅट निर्माण केला. आणि त्याची थिअरी आहे की इतिहास राजे रजवाडे घडवत नाहीत, राजे रजवाडे जनता घडवते, म्हणून जनतेचा इतिहास असतो. तेव्हा हा जो मी तुम्हाला सांगितला सावरकर आणि
आणि त्यावेळेला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये नेहरूंना चॅलेंज वाटत होते ते समाजवादी आणि डावे कम्युनिस्ट. त्यामुळे त्यांना निकामी करायचे तर त्यांना आळशी आणि ऐदी बनवायचे. तर JNU काढून दिलं, साहित्य अकादमी काढून दिली, नाट्य अकादमी काढून झाली. त्यांना ऐश करायची सवय झाली. त्यांच्यातली झुंजार वृत्ती संपली. नेहरूंनी उपकार केले की संघाला आणि सावरकरवाद्यांना झुंजत ठेवले. त्याचे परिणाम आपण बघतोय. त्यातून नरेंद्र मोदी हे जोड फळ आपल्याला आलेलं आहे. आणि म्हणून मी म्हणेन की त्यातून आता तुम्ही लोक एवढे पुढे येऊन बोलताय, इतिहासाचं लेखन करणारे जोग आपल्याला 50 सापडतील, पण 50 कोटी आज असे आहेत की जे कृतीतून इतिहास लिहित आहेत, इतिहास घडवत आहेत. मोदी इतिहास लिहित नाहीत, इतिहास घडवतात. ह्याचं जाता जाता एक किस्सा सांगून संपवतो. एक फार छोटी गोष्ट आहे मित्रांनो. आपल्याला ही भाषा ती भाषा बोलतात ना, भाषा तज्ज्ञ जो असतो, मी नेहमी मानतो की भाषा तज्ज्ञ भाषा बनवत नाही, तो भाषेचं व्याकरण बनवतो. तुम्ही आम्ही भाषा बनवतो, तुम्ही आम्ही इतिहास बनवतो. तेव्हा इतिहास हे लेखन करतील, आपण घडवायचं आहे. धन्यवाद भाऊ. अधिक न बोलता मी आता पुढची सूत्र जोग सरांना देतो. आता हॅलो नियोजनाप्रमाणे आम्ही तिघजण थोडा वेळ काही मुद्द्यांवरती चर्चा करू आणि नंतर मग आपण आपल्या सगळ्यांचे प्रश्नसुद्धा आपण घेणार आहोत, त्याला सगळेजण उत्तरं देतील. तर पहिला प्रश्न मी काही हे संचालित करणार आहे असं नाही, आम्ही सगळेजण एकमेकांशी गप्पा मारणार आहोत. तर पहिला प्रश्न मी विचारतो. मला भाऊंना असं विचारायचं आहे की काँग्रेसला विरोधक खूप होते, काँग्रेसच्या इकोसिस्टीमच्या बाहेर राहून अनेक लोकांनी क्रांतिकार्य केलं, नंतरसुद्धा अनेक स्वातंत्र्योत्तर काळातसुद्धा त्यांना अनेक विरोधक होते. पण काँग्रेसला सावरकरांचा इतका राग का? इतर कोणाचाही केला नाही इतका तिरस्कार ते काँग्रेसचा ते सावरकरांचा का करतात? याच्याबद्दल भाऊंनी थोडंसं आपल्याला सांगा. मला असं वाटतं की सावरकरांविषयी नाही, आंबेडकर, जिन्ना आणि सावरकर या तिघांना अतिशय प्रयत्नपूर्वक गांधी आणि नेहरूंनी एकत्र येऊ दिलं नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळेला पाकिस्तानी पहिली कल्पना मांडली गेली त्याच्यावर एक पुस्तिका निघाली होती, मला आता नेमकंच आठवत नाही पण कोणी लिहिली होती, पण ती जेव्हा लंडनच्या कुठच्या युनिव्हर्सिटीमध्ये वितरित झाली तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया विचारल्यावर जिन्ना म्हणाले होते अत्यंत खोलचट कल्पना आहे. पण त्यांना ढकलून मुस्लिमांकडे नेणं, त्यांना ढकलून हिंदूंकडे नेणं आणि आंबेडकरांना आवाज न देणं, हे जे डाव गांधींच्या राजकारणातून खेळले गेले त्याचा फायदा नेहरूंना मिळाला. आणि नेहरू म्हणजे गांधीजींच्या लेवलवर तुम्ही बघाल तर नेहरू म्हणजे मनमोहन सिंग होते. मला आता एक प्रश्न शेफालीला पण विचारायचा आहे. शेफाली, तू मगाशी म्हणलीस की मोगलांनी बिर्याणी आणली वगैरे आपल्याला सांगितलं जातं, तर अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या की आर्किटेक्चर मोगलांनी आपल्याला शिकवलं किंवा शिवलेले कपडे कसे घालायचे हे मोगलांनी आपल्याला शिकवलं. तर देवळांचं आर्किटेक्चर आणि विविंग हे दोन्ही तुझे आवडते विषय आहेत, तर याच्याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे आता तुम्ही जर अजंठ्याचे जर पेंटिंग्स बघितलेत तर ते दुसऱ्या म्हणजे
कॉमन एराच्या आधी दुसऱ्या शतकातले ते पेंटिंग्स आहेत, तर तिथे शिवलेले कपडे घातलेल्या बायका आहेत, म्हणजे व्यवस्थित रेग्युलर आज आपण ज्याला कुर्ता म्हणतो अशा टाईपचा कुर्ता, ब्लाऊज शिवलेला आणि त्याच्यावरती वस्त्र उत्तरीय पांघरलेलं, अशा स्त्रिया तुम्हाला दिसतील, अशा पुरुष तुम्हाला दिसतील. सूचिकर्म आपल्याकडे होतं, भरतकाम आपल्याकडे होतं, जिथे आपण प्रीस्ट किंग नावाची जी मूर्ती बघतो ती बहुतेक आपण सर्वांनीच बघितलेली असेल इतिहासाच्या पुस्तकामध्ये. तर त्याने अंगावर जी शॉल घेतलेली आहे त्या शॉलवरती एक मोटिफ आहे, ट्रेफल मोटिफ म्हणतात त्याला. तो मोटिफ एम्बॉस्डही असू शकतो, एम्ब्रॉयडर्ड मूर्ती आहे त्याच्यामुळे आपल्याला आज कळत नाही, पण बेसिकली आपल्याकडे तेवढं ज्ञान होतं. त्याच्यामुळे ब्रिटिशांनी मुघलांनी येऊन आपल्याला हे सगळं दिलं, त्याच्यानंतर ब्रिटिशांनी येऊन आपल्याला रेल्वे वगैरे दिले. हा जो कुतर्क आहे त्याला खरं तर काही आधार नाही आहे किंवा त्याला काही प्रूफ हे लोक देत नाही आहेत. पण आत्ता भाऊंनी सांगितलं तसं की हे असत्य आपल्याला इतक्या वेळेला सतत आपल्या कानी कपाळी मारलं गेलं की आपण आपल्याही नकळतपणे त्याच्यामध्ये विश्वास करायला लागलो, कारण आपण तेच ऐकलेलं आहे. आणि आपण काही सामान्य माणसं काही खरा इतिहास शोधायला जात नाही, आपण साधनं शोधायला जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर हेच सांगितलं जातं कानी कपाळी ओरडून, तर आपल्याला तेच खरं असेल असंच आपण धरून चालतो बहुतेक. एक सांगावं असं वाटतं की सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये जी घरं आहेत जी आजही सापडली आपल्याला आढळलेली आहेत, त्याच्यामध्ये जमिनीवरती टाईल्स अंतरलेले आहेत आणि त्या टाईल्सचं जे डिझाईन आहे ते आजही भारतात वापरलं जातं. आणि आर्किटेक्चर मोगलांनी आम्हाला शिकवलं आहे सांगणं आणि तो इतिहास म्हणून लादणं हे किती विलक्षण आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जर बृहदीश्वराचं मंदिर बघितलं, 13 मजली त्याचं नुसतं शिखर आहे आणि त्या मंदिराचा प्रत्येक कोपरा म्हणजे प्रत्येक स्क्वेअर इंच हा ॲक्च्युली शिल्पजडित असा आहे. तुम्ही ते बघा आणि नंतर तुम्ही ताजमहाल बघा, तर तुम्हाला ते डिकॅथलॉनचा वेअरहाऊस जसं दिसतं ना तसंच दिसतं ते. मग त्याला एवढा म्हणजे जगातली सर्वश्रेष्ठ बिल्डिंग हे आपल्याला आर्किटेक्चर भारतीयांना मुघलांनी शिकवलं. मग हे इतकं हास्यास्पद आहे. जेव्हा तुम्ही या 2 इमारती जेव्हा बाजूला बघता तेव्हा तुम्हालाच कळेल की आर्किटेक्चर कुठलं प्रगत होतं, वास्तुशास्त्र हे कुठलं प्रगत होतं. नाही, मी याच्याबद्दल एक सांगेन की मार्केटिंग जास्त असतं. तर ही आणि आम्ही दोघे अयोध्येला होतो, तर ज्या प्रकारे तो सगळा समारंभ मोदींनी आयोजित केलं होतं त्याचं, तो बघितलं की कळतं मार्केटिंग किती होतं. ह्या लोकांना कळलं पण नाही. म्हणजे अगदी साधं उदाहरण तुम्हाला देतो की सगळ्यांना प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रण दिलं होतं. मी त्याच्यावर नंतर व्हिडिओ पण केला. या मूर्खांना कळलं नाही की तुम्ही नाकारावं म्हणून आमंत्रण दिलं, मग त्याचं पॉलिटिक्स करता येतं. म्हणजे आपण कसं असतं माहिती का, जेव्हा राजकारण खेळलं जातं ना, राजकारणामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय असते की ते खूप बोलतात पण तुम्हाला काहीच सांगत नाही, ते राजकारण असतं. त्यामुळे तुम्हाला आमंत्रण का दिलं हे समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही आला असतात तर आता तो बिबट्या पकडतात तेव्हा काय करतात, ती शेळी आतल्या बाजूला एका कप्प्यात असते आणि इकडे त्याने अडकायचं, तर हे अडकले ना जाऊन. तेव्हा मार्केटिंग हे तसं असतं. मी एक फार सुंदर क्लिप बघितली होती मार्केटिंग कसं करतात. तो एक सायकियाट्रिस्ट होता, त्याने असे फार मोठे बुद्धिजीवी आणून बसवले होते, म्हणजे जजेस किंवा न्यायमूर्ती, लष्करी पोलीस अधिकारी किंवा असे प्राध्यापक वगैरे. आणि त्यांनी 4 फोटो पुरुषांचे दाखवले होते आणि त्यांना चीट दिली होती की तुम्हाला ह्यातलं जे व्यक्तिमत्व तुम्हाला इम्प्रेस करेल त्याचा नंबर द्या. मग 4 महिलांचे फोटो दाखवले आणि मग त्याने ते गोळा केले आणि ते 5 अतिशय दांडगे. म्हणजे आपण म्हणजे कोण, तुम्ही म्हणजे थोडक्यात अगदी प्रणय रॉय, राजदीप सरदेसाई, बरखात असे चेहरे डोळ्यासमोर आणा, मग तुम्हाला कळेल हे जे उपजतच जन्म बुद्धिमान असतात. तर त्यांना वागळे हे शेफारलेलं पोर आहे, त्याला मी बुद्धिजीवी. त्याचं कारण असं आहे की त्यांना विचारलं की तुम्हाला नक्की खात्रीपूर्वक तुम्ही सांगता काय तुम्ही तुमचा चॉईस केलाय की मी तुम्हाला इन्फ्लुअन्स केलंय. तर ते लगेच बुद्धिजीवींना लगेच राग येतो. असं विचारलं की आम्ही आमच्या बुद्धीने काम करतो, किती निर्बुद्ध असले तरी.
तर त्यांनी सांगितलं नाही नाही म्हणे आम्ही कोण ऑर्डिनरी आहोत का मुक्त. मग तो म्हणाला आता बघा तुम्हाला दाखवतो गंमत, की तुम्ही एकानेही स्वतःच्या बुद्धीने चॉईस केलेलं नाही, मला पाहिजे तो चॉईस केला. आणि मग त्यांनी ते टेक्निक दाखवलं. त्यांनी ते 4 फोटो समोर ते फोटोशॉपचं काहीतरी टेक्निक वापरून त्यांना दाखवलं की त्याच्यात 2च माणसांचे फोटो होते, एक ओरिजिनल होता आणि उरलेले 3 फोटो एकाच माणसाचे होते. त्याच्या चेहऱ्यामध्ये काही ठराविक बदल केले होते. म्हणजे कोणाला त्या बाईच्या भुवया आवडल्या असतील, कोणाला हेअरस्टाईल आवडली असेल, कोणाला कपडे आवडले असतील, आणि म्हणून त्या 3 पैकी एक बाईचा चॉईस केला. पण ती एकच बाई होती, पण जी ओरिजिनल बाई होती का ओरिजिनल पुरुष होता तो तुम्हाला दाखवला, म्हणजे सुचवला असं की यातलं काहीतरी त्यातलं काहीतरी त्यातलं काहीतरी. आता ही साडी आवडणारी आहे, हिला जे जास्त कळेल की ह्याची काय ती ह्याचा पदर पाहिजे, त्याचा काठ पाहिजे, अशी साडी नसते. तो काय असेल त्या साडीची तीच काय तो पदर असतो त्याचा हे. तर इथे तुम्हाला 3 दाखवलं, त्याच्यात मधला कॉमन चेहरा होता आणि तो तुम्ही चेहरा पकडला. पण जे ओरिजिनल जसंच्या तसं होतं ते तुम्ही स्वीकारलं नाही, तर 4 बाजूने मार्केटिंग करताना बंबार्डिंग करता. आणि मग ते तुम्हाला ह्या चॅनलवर त्या चॅनलवर त्या चॅनलवर सगळीकडे तेच दिसायला लागलं की हळूहळू तुम्हाला ते आपल्याला आवडलं असं वाटायला लागतं. हे मार्केटिंग असतं. किंवा अमिताभ बच्चन दाखवला की तो अमिताभ बघता बघता बाजूचं ते सिंथॉल असेल काय LNT सिमेंट असेल ते वाचलं जातं. अन्यथा तुम्ही ते वाचत नाही, पण अमिताभला बघताना सचिनला बघता. मार्केटिंग असं चालतं. आणि त्यामुळे इतिहास असो की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या माथी अशा मारल्या जातात. आणि तुमच्या आणि बघा ना, आपले लोक बोलताना आपण कसं बोलतो, नाही म्हणजे आमच्या घरात काय तेवढा देवधर्म वगैरे होतो असं नाही, इथून सुरुवात करतो आपण. माझं उलट आहे, मला कोणी असा वाकड्यातला भेटला ना, म्हणतो नाही तुझ्या घरी येणारं दूध कुठच्या गायीचं सांग, ती मुसलमान गाय की हिंदू आहे. कारण हिंदू गाईचं दूध अप्रतिम असं, मुसलमान गाईचं तो हैराण होतो, गोंधळून जातात ती माणसं. कारण एक लक्षात ठेवा, आर्ग्युमेंट करणाऱ्यांचं एक वैशिष्ट्य काय असतं माहिती का, त्यांना एक माहिती असतं की तुम्ही कुठे माघार घेणार, कुठे कासवासारखे पाय आत घेणार. तुम्ही ते करू नका, बघा समोरचे कसे. मी एक तुम्हाला उदाहरण देतो. त्या काशीरामला त्यांनी विचारलं की तुम्ही भाजपबरोबर युती केली, यू आर ऑपॉर्च्युनिस्ट. तुम्हाला हो 100% ऑपॉर्च्युनिटी. मला आम्हाला 5000 वर्ष ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही, आता मिळेल ती घेणार. पुढच्याला प्रश्न सुचे ना हो. तर त्यांची हत्यारं ओळखा. ती हत्यारं बोथट केलीत ना की तुम्ही आर्ग्युमेंटमध्ये श्रेष्ठ असता. बाळासाहेब ठाकरेंचं सांगतो, त्या सीधी बातमध्ये प्रभू चावला तो म्हणाले आपके पास कोई इतनी पार्टी है, आपके पास कोई इकोनॉमिक प्रोग्राम नहीं. तुम्हारा ठीक है, तुम्हारे पास है दे दो, तुम्हारा ही प्रोग्राम शिवसेना. तो नहीं मेरे पास नहीं, तो क्यों पूछते हो, अपना कुछ नहीं दूसरे को पूछ रहे हो. तो बड्या तिथे तुम्हाला अंग चोरायची परिस्थिती आणायची, हे त्यांचं तंत्र आहे. त्या तंत्रावर मात करा तुम्ही. तुम्हाला विचारलं, हो मला विचारतात तुझी बायको मंगळसूत्र घालत नाही, तू का हिंदुत्वाचं बोलतो. म्हटलं माझ्या बायकोला बुरख्यात जायचं नाही, त्यासाठी मी हिंदू आहे. इतकी सोपी व्याख्या आहे माझी. मला शंकराचार्यांनी येऊन शहाणपणा शिकवलेलं चालणार नाही. मी व्हिडिओ पण केला ना, त्या अयोध्येचं चाललं होतं तेव्हा. आम्ही पाया पडतो तेवढ्या पुरतो तू शंकराचार्य. तू मला शहाणपणा शिकवायला लागला असं नाही चालणार. मी हिंदू आहे म्हणून तू शंकराचार्य आहेस. आपली कन्सेप्ट लक्षात घ्या हो. आम्ही मातीला एक आकार देतो, त्याला गणपती मानतो, 10 दिवस त्याचं विसर्जन करतो. आधी माया सांगितलेली गोष्ट ती पुराण कथा नाही आहे मित्रांनो, तो आपला बुद्धिवाद आहे. ओरिजिनल हिंदू बुद्धिवाद तो त्याच्यात आहे की आमच्याकडे देव ब्रह्मा विष्णू महेश हे पण अल्टिमेट नाहीत, इतरांकडे आहेत, इतरांकडे आहेत. आणि म्हणून एक गोष्ट असते मित्रांनो, मी जेव्हा म्हणतो ना आपली अस्मिता, शिवी ह्या आईवरून का असते हो, बहिणीवरून का असते, की त्याला आपण आपली अब्रूनी इज्जत मानतो. बापावरून शिवी नसते. तशी तुमच्या अस्मितेची जेव्हा तुम्हाला लाज वाटायला लागते, तुमच्या स्वाभिमानाची तुम्हाला लाज वाटायला लागते ना, तिथून तुमचा ऱ्हास सुरू होतो. हे लक्षात घेण्यासारखं असतं. आज तुम्हाला वाटतं काँग्रेस कोलॅप्स होते ना, हे इब्न खालदूनने सांगितले नाही.
इब्न खालदूनने फार सुंदर गोष्ट सांगितली आहे की एखादं साम्राज्य निर्माण होतं, ते साम्राज्य निर्माण करणारा जो असतो त्याचा पराक्रमातून ते साम्राज्य निर्माण होतं. पण ज्या वेळेला त्या घराण्याचा स्वाभिमान असतो, ज्या वेळेला त्याच्या पुढच्या पिढ्यांना आपल्या मूळ पुरुषाची लाज वाटायला लागते, अस्मितेची लाज वाटायला लागते. हे तुम्हाला तत्वज्ञान वाटलं की नाही मित्रांनो? मी सांगतो फार मोठी थिअरी आहे. नाही मित्रांनो, तुमच्या समोर उदाहरण आहे. वंदे मातरम म्हणत लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या, बरोबर आहे ना? आज ते वंदे मातरम का म्हणायचं असं राहुल गांधी म्हणतो, तिथे काँग्रेसचा ऱ्हास तुम्हाला कळेल. इतिहास कसा असतो बघा. ते साम्राज्य तर त्यांनी त्याचं फार टप्प्याने वर्णन केलेलं आहे की पहिल्या पिढीत जो राजा असतो, म्हणजे तो महेंद्रसिंग धोनी किंवा विराट कोहली असतो, तो कॅप्टन असतो, पण तो बाकीच्यांना इक्वल सन्मान देतो, समान सन्मानाने वागवतो. त्याला माहिती असतं मी एकटा नाही आहे, ह्या सगळ्यामुळे आपण मॅच जिंकली, हे असतं. आणि ते बघत बघत त्याचा मुलगा राजा होतो, सुलतान होतो, आणि तो आपल्या बरोबरीच्यांना बरोबरीने वागवायचा प्रयत्न करतो. वागवतो असं मी म्हणत नाही, प्रयत्न करतो. पुढे गंमत अशी होते की ते सरदारांची मुलं सरदार होतात आणि त्यांचा हितसंबंध तो सुलतान असण्यात असतो. तिसऱ्या पिढीमध्ये आजोबाचं कर्तृत्व बघितलेलं नसतं आणि त्यामुळे नातवाला वाटतं सर मूर्खासारखा साला आजोबा लढायला गेला, सैनिक पाठवायचे होते ना. तो जेव्हा कथा ऐकतो आपला आजोबा रक्तबंबाळ झाला होता, आपल्या आजोबाने रक्त सांडलं, त्याची नातवाला लाज वाटायला लागते, वंदे मातरमची लाज वाटायला लागते. तिथे त्या संस्कृतीचा, त्या देशाचा, त्या समाजाचा ऱ्हास होतो. हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. वंदे मातरम का म्हणायचं? माझ्या पूर्वजांनी गोळ्या झेलल्या आहेत, त्याच्यासाठी लाठ्या खाल्ल्यात. तिसऱ्या पिढीत ते होतं ना. आणि बघा तुम्ही, नातू किंवा पणतू ते साम्राज्य बुडवतो. मग तो एखादा कॉर्पोरेट असो किंवा खरा राजा असो किंवा एखादा आपल्या जवळपासचा सन्मान एखादं घराणं असेल. त्यामुळे मुद्दा त्यातला असा आहे की तुमचा इतिहास तुम्ही विसरू नका. इतिहास ही तुमची अस्मिता असते. बरं वाईट मी नेहमी सगळ्यांना सांगतो की हिंदू धर्मातल्या आणि हिंदू समाजातल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी सकट माझा अनुभव. हां, त्यात दोष आहेत, त्याच्याबद्दल मी चर्चा करीन, पण तेवढ्यासाठी माझ्या चांगल्या गोष्टीविषयी तू वाईट बोलत असेल तर झक मारलास तू. मला त्या रूढीचं सुद्धा आकर्षण आहे, अभिमान आहे. हे आपल्याला ठणकावून सांगता आलं पाहिजे. अरे बुरखा आणि हिजाबचं कौतुक करतात ते लोक, माघार घेतात? नाही घेत मित्र. एक लक्षात ठेवा, ते आक्रमक वगैरे नाहीत. कुत्रा तुमच्या अंगावर येतो ना, तो घाबरलेला असतो. तुम्ही पुढे जातो, मागे मागे जायला लागतो. तेव्हा कोणी आक्रमक वगैरे समजू नका. आपल्यातल्या काही लोकांच्या नाक्रतेपणामुळे किंवा वैयक्तिक स्वार्थामुळे हिंदू समाजातले लढवय्ये आपसात दुभागले गेले आणि आपला पराभव झालाय. आपल्याला समोरच्यांनी पराभूत केलेलं नाही, आपल्यातल्या दुभंगामुळे आपण पराभूत झालो. आणि त्यामुळे एक त्याला रेजिमेंटेशन म्हणतो तसं, समोरचा जर माझ्या अस्मितेविरुद्ध बोलत असेल तर तर्क आणि लॉजिक गेलं कचऱ्याच्या टोपलीत. मी हिंदू आहे म्हणूनच मी बरोबर आहे, या लेवलवर आर्ग्युमेंट करता आलं पाहिजे. कारण तो आपला इतिहास आहे. तो MBS आता करतोय ना, त्याने सांगितलं इस्लाम हा आमचा इतिहास नाही, अरब ही आमची आयडेंटिटी आहे. तो इतिहासाकडे येतोय. मोहम्मद बिन सलमान जो आहे तो त्याचा नवा इतिहास त्याने आता ते काढलेत ना, त्या 3 देव्या अल्लत, अलमनात, उज्जा, आणि त्यांना बघायला गर्दी सुरू झालेली आहे. आणि इकडे मौलवींच्या पोटात आपल्याकडच्या गोळा उठलाय, कारण ते संजय राऊत आहेत, नवे पुरोगामी.
अभिजित, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या इतिहासामध्ये फार असे कन्व्हिनियंट भाग पाडले जातात की एन्शंट इंडिया हा वेगळा, मिडिवल इंडिया हा वेगळा, मॉडर्न इंडिया हा वेगळा. पण इतिहास हा तसा कधी तुकड्या तुकड्यांमध्ये विभागलेला नसतो. इतिहास हा एक सलग टाईमलाईन असते त्याची, कारण घटना सतत घडत असतात. तर मग हे आणि एन्शंट भारत हा म्हणजे आजच्या भारतीयांना त्याचा काही संबंध नाही. हा होत्या कधीतरी अशा गोष्टी घडून गेलेल्या, असं जे आपल्याला सांगण्यात येतं, खूप प्रयत्नपूर्वक हे नॅरेटिव्ह सेट करण्यात येतं. तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? आणि आपण आत्ता जेव्हा इतिहासाकडे आपल्या बघतो वस्तुनिष्ठपणे, तेव्हा आपण सलगपणे का नाही बघू शकत, जसं तू तुझ्या पुस्तकात लिहायचा प्रयत्न केलेला आहेस एक सलग टाईमलाईन घेऊन? हा खूपच महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे, कारण की भारत हे एक सिव्हिलायझेशनल स्टेट आहे. भारत हे ही सिव्हिलायझेशनल सभ्यता आहे, सांस्कृतिक सभ्यता आहे. आणि त्यामुळे हे सांस्कृतिक सातत्य जे आहे तोच आपल्या देशाचा आत्मा आहे. आणि त्यामुळे हे जे तुकडे पाडण्याचा जो प्रयत्न आहे तो हे सातत्य नाही आहे हे दाखवण्यासाठी हे तुकडे पाडले जातात. 1947 साली भारत हा एक देश बनला असं जे सांगितलं जातं, त्याच्यात त्यांना हेच सांगायचं असतं की हे सातत्य नाही आहे. पण देश हा ते जी व्याख्या करतात ती पूर्णपणे पाश्चिमात्य संकल्पनेवरती व्याख्या असते. म्हणजे त्याला तो एक वेगळा विषय आहे. त्याला पाश्चिमात्य राजकीय पद्धतीने ते देश या एंटिटीकडे जे बघतात त्या व्याख्येनुसार भारत हा 1947 साली देश बनला असं त्यांचं म्हणणं असतं. पण जसं तूच शेफाली मगाशी सांगितलंस की जम्बूद्वीपे, भरतखंडे, आर्यावर्ते, भारतवर्षे असं आपण हजारो वर्ष म्हणत आलेलो आहोत. आपण भारताला एक सॅक्रेड जॉग्राफी असं समजतो. एक पवित्र भूमी ही भारतीय संकल्पना आहे, कारण की तो आपला वारसा आहे, ती आपली परंपरा आहे. आणि हे जे सातत्य आहे ते गेली 10,000 वर्ष तसंच टिकून आहे. आणि म्हणून ज्यांना ते सातत्य नाकारायचं आहे, ज्यांना 1947 साली भारत बनला आणि मग तो जो 1947 जन्माला आलेला भारत आहे त्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत असं ते म्हणू शकतात, कारण की त्यांच्या मते तो देश तेव्हा जन्मलेला असतो. पण जो 10,000 वर्षापासून जी संस्कृती आहे, जो देश आहे, सिव्हिलायझेशनल स्टेट आहे, त्याचा राष्ट्रपिता आत्ता 100 वर्षापूर्वी जन्माला आलेला माणूस कसा होऊ शकेल हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. आणि तो नाही होऊ शकत. पण त्यांना हे सिद्ध करायचं असतं की आयडिया ऑफ इंडिया, त्यांची जी सो कॉल्ड नेहरूवादी आयडिया ऑफ इंडिया आहे, त्या आयडिया ऑफ इंडियामध्ये हेच बसतं की भारत 1947 साली जन्माला आला. त्याची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे, त्याची जी मूल्य आहेत, ती अहिंसक चळवळीमधनं जी निर्माण झाली तीच मूल्य या भारताची मूल्य आहेत. आणि त्याचे प्रवर्तक हे गांधी आणि नेहरू हे त्याचे प्रवर्तक आहेत. एवढ्या मर्यादित भागात किंवा एवढ्या मर्यादित जागेत ते आपल्या संपूर्ण भारताला बसवू इच्छितात. आणि त्यासाठी ते हे जे सातत्य आहे हे नाकारून प्राचीन भारत वेगळा, मध्ययुगीन भारत वेगळा आणि आधुनिक भारत हे खरं भारत राष्ट्र आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात. आणखीन एक त्याच्यात एक गल्लत जाणीवपूर्वक केली अशी जाते की ह्या सगळ्या कन्सेप्ट आलेल्या आपण बघतो गेल्या 200-250 वर्षातल्या आहेत. तर त्या संकल्पना आल्यात कुठून की अमेरिकेत पहिली लोकशाही आधुनिक काळातली 250 वर्षापूर्वी आली. तर ते मुळात अमेरिकेत नव्हते ना, त्यामुळे ते बाहेरून तिकडे गेले आणि त्यांनी ते राष्ट्र स्थापन केलं. त्यामुळे कोणतरी राष्ट्र स्थापन करतो ही कल्पना त्यातून आलेली आहे. त्या ज्या थिअरीज, आणि या थिअरीज तुम्हाला सांगतो मी, माझं आता पुस्तकं बाहेर ठेवलेत विकायला, त्याच्यामध्ये तुम्हाला एक कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट म्हणून पुस्तक आहे. ते पुस्तक कशावर आधारित आहे तर 95 साली जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर झालं तेव्हा राजेंद्र बोरा आणि सुहास पळशीकर हे पुणे विद्यापीठाच्या पॉलिटिकल सायन्सचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि असिस्टंट होते. त्यांनी ते पुस्तक लिहिलं, घाईगर्दीने ग्रंथालयाने छापलं. माझ्या एका विद्यार्थ्याने ते मला आणून दिलं, ते पडून होतं 4-5 दिवस. मग एक दिवस माझा मूड लागला, मी सगळं वाचलं आणि त्याच्यावर लाल शाईची रांगोळी घातली आणि त्याला बोलावलं. म्हटलं हे काय पुस्तक असलं वाचतोस तू? नाही, कॉलेजला लावलंय म्हणाला. अरे
मग मी दिनकन गांगल आणि ते पळशीकर त्यांना पत्र लिहिलं, 6 पानी फुलस्केप पत्र लिहिलं की बाबा याच्यात तुम्ही या गोष्टी मांडलेल्या आहेत, ह्या कुठून आणल्या मला सांगा. उत्तर नव्हतं मित्रांनो. मग त्यांनी मला 2 पानी पत्र पाठवलं, म्हणाले आमचे पुस्तक छापण्यापूर्वी तुमच्याकडून तपासून घेतलं तर बरं झालं असतं. कारण मी त्यांना एवढं चॅलेंज दिलं होतं की एक घटना त्याने लिहिली की राजीव वस्त्र आंदोलनाच्या निमित्ताने शरद जोशी आणि आचार्य आपले बाळासाहेब ठाकरे आणि दत्ता सामंत यांनी एकत्र मोर्चा उघडला. मी त्यांना एवढं चॅलेंज केलं, हे बारशाला, सत्यनारायणाला, लग्नाला, मैताला कधीही हे 3 माणसं एकत्र आली आहेत असं मला दाखवा. मी पत्रकारिता सोडून देतो. ते गांगरले, नाही नाही ते सोडा, थिअरी बरोबर आहे की नाही. म्हटलं फॅक्ट्स नसलेली थिअरी कशी काय बनते. आणि मग मी चिडलो त्याच्यावर. ते म्हणाले अहो ह्याचं 3 महिने तरी लागतील. म्हटलं तुम्ही प्राध्यापक आहात, तो परीक्षेला बसलेलं पोर असतं, त्याच्या हातात पेपर दिल्यावर त्यांनी सांगितलं 3 महिने लागतील उत्तरपत्रिका लिहायला, चालेल. कारण तुमच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहिलंय की हे राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी संशोधनपर लिहिलेलं पुस्तक आहे. तुम्ही संशोधन काय करलं. अरे पराचा कावळा करा पण पर तर असला पाहिजे. तुम्ही उंदीर पोखरून डोंगर काढलाय म्हटलं. तर हा सांगायचा हेतू असा की इतिहास कसा बदल. आता ते मग पुढे त्या पुणे विद्यापीठातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना लावलं जातं. आणि मी जेव्हा पहिल्यांदा या गेल्या 7-8 वर्षापूर्वी जेव्हा चॅनेलवर गेलो, तिथला तो अँकर फार चमकणारा, नाव नाही सांगत आता, पण त्याने मला विचारलं तुमचं केतकरांबद्दल काय मत. म्हटलं केतकर हा अत्यंत व्यासंगी आहे, ठराविक विषय सोडले तर केतकर मला आवडतो. आणि मला पळशीकर म्हटलं तो बेअक्कल आहे. अहो काय बोलता, आमचे प्राध्यापक आहेत ते. म्हटलं तुझा प्राध्यापक बेअक्कल नसावा असं कुठे लिहिलेलं नाही. आणि माझ्याकडे त्याच्या अक्षरातलं पत्र आहे, ही तपासून माझ्याकडून घेतलं तर बरं झालं. सांगायचा हेतू असा की हा इतिहास जो असतो ना, तो काय होतं, हे होतं आणि मग ते रिपीट केलं जातं. आणि त्यामुळे आयडिया ऑफ इंडिया तुम्ही म्हणालात, ते आयडिया ऑफ इंडिया म्हणजे नेहरूचं शिवाजीला त्या काळात लुटारू म्हणून पुस्तकात ते संयुक्त महाराष्ट्रानंतर खूप राडा झाला म्हणून ते बदललं त्याने. पण मुद्दा असा की तो प्रमाण कसा मानायचा, तो प्रमाण मानून सगळी तयारी करण्यात आली आणि त्याप्रमाणे तुमच्या माथी मारण्यात आली. आणि आज पण बघा तुमच्या डोक्यात मी जे मगाशी किस्सा सांगितला बोलू नको, आज सुद्धा तुम्ही ऐकाल तर चर्चा या इंटलेक्च्युअल लेवलवर कशा होतात की राईट विंगर्सकडे इंटलेक्च्युअल्स नाही आहेत. म्हणजे तुमच्या मनात आधी ही कोण आहे, ही इंटलेक्च्युअल नाही आहे, पण ती चर्चा अशी सुरू करायची राईट विंगर्सकडे. आणि हे माझ्याच परिचयातले अनेक शहाणे बोलायला म्हटलं गधड्यानं तुम्ही कुठून आणलं, कोणी सांगितलं. म्हणजे हे सर्टिफिकेट देणार राईट विंगर इंटलेक्च्युअल आहेत की नाही, आणि सर्टिफिकेट देणारं कोण तर लेफ्ट विंगर. मला जेव्हा असा विषय आला तर म्हणाले 1 मिनिट, मी राईट विंगर नाही आहे. असं कसं म्हणाला, असं कसं. म्हटलं तू माझ्या डाव्या बाजूला उभा राहणार आणि म्हणणार मी राईट विंगर, तू उलट्या बाजूला उभा राहा, तू राईट विंगर होशील. तर हे ठरवलं कोणी हो, हा भेद ठरवला कोणी की कोण राईट विंगर कोण लेफ्ट विंगर, आम्हीच ठरवणार. आम्ही सांगू. आता बघा हा बोलताना योगाने आलंय, आम्ही बांधू ते धोरण, आम्ही बांधू ते तोरण, सेक्युलर जानवं गाड्यात घाला, आम्ही पुरोगामी ब्राह्मण. आज सुद्धा चातुर्वर्ण्य चालू आहे. आजचे सगळे ब्राह्मण हे चातुर्वर्ण्याचे आहेत आणि त्याच्यात तुम्ही आम्ही सगळे अस्पृश्य दलित आहोत. कळलं, आपण अस्पृश्य आहोत. मोदी हा सगळ्यात मोठा अस्पृश्य आहे. सगळा आटापिटा का आणि कसं होतं बघा. तुम्हाला वाटेल की चौकीदार चोर आहे, नाही मित्रांनो, हे कसं होतं हे समजून घ्या, ह्याची सायकॉलॉजी असते. म्हणजे जातीवर मी बोलतो असं समजू नका, मी उदाहरण म्हणून सांगतोय. कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे, भाषा बघा कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. आणि दुसरीकडे ही अवदसा आली, काय म्हसोबासारखा मध्ये उभा राहिला. कसं त्या एका समाजाला डिमॉरलाइज केलं गेलं, लक्षात ठेवा.
आज ती भाषा कोण आणि कशी वापरतोय बघा, मग तुम्हाला कळेल की ज्या ब्राह्मण म्हणून शिव्या घालतात ते शिव्या घालणारेच ब्राह्मण आहेत. कोल्हापूरच्या एका कार्यक्रमात मी जेव्हा बोललो, हे पोपट बोलतात म्हटलं, ते सगळे फूड ब्लॉग बघत असाल तुम्ही, त्याच्यात सगळं सांगतात, हे मिलीग्रॅम, ते अर्धा चमचा, तो टीस्पून. म्हटलं मीठ वालं की म्हणतात चवीपुरतं. हे काय प्रकरण आहे? ह्या सगळ्या पुरोगामी व्याख्यान आणि बुद्धिवादामध्ये फुले शाहू आंबेडकर मीठ आहे चवीपुरतं. तो अंमलात आणा ना. अहो, ते गोविंद पानसरेंच्या पुस्तकात इतकं सुंदर आलेलं आहे, जाती अंताची लढाई म्हणून पुस्तक आहे, फार सुंदर. त्याच्यात त्याने लिहिलं की आपल्या खांद्यावर, आपल्या धडावर आपलंच डोकं असावं, आपल्या डोक्याखाली आपलंच धड असावं. पण या सगळ्यांच्या डोक्यात JNUचं डोकं आहे, खाली धड तुमचं आहे. कळलं तुम्हाला? त्यामुळे पोपटासारखं तेच बोलतात. त्यामुळे त्यांच्याशी टक्कर घेताना ब्लंट व्हावं लागेल की मी हिंदू आहे आणि मी हिंदुत्ववादी आहे, मी राईटिस्ट आहे म्हणून मी बरोबर. तू बेअक्कलच आहेस, तू पुरोगामी आहेस. इथून सुरुवात करा. बघा ते कसं अंग चोरायला घेतात. आणि हा माझा अनुभव आहे, मी सांगतो, हा अनुभव आहे माझा. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे अंग चोरायचं बंद करा. अंग चोरा. माझा इतिहास संपन्न आहे सगळ्यात गुणदोषांसकट. कारण तिथून अभिमान सुरू होतो. त्या नुपूर शर्माला ज्या पद्धतीत कॉर्नर करण्यात आलं, ती काय चुकीचं बोलली होती, पण का कॉर्नर करता येतं की अजूनही आपण, आणि हे लक्षात ठेवा, टॉलरन्स आहे ना, सहिष्णुता हा एक आपल्याकडे प्रॉब्लेम झालेला आहे. लक्षात ठेवा, टॉलरन्स ही कल्पना ग्रीक आहे. सहिष्णुता, रोमन कॅथलिक जे होते त्यांची बहुसंख्या होईपर्यंत त्यांना टॉलरन्स पाहिजे होता. पण एकदा रोमन कॅथलिक संख्येने वाढले तेव्हा टॉलरन्स संपला. ज्या देशात मुस्लिम संख्या वाढली टॉलरन्स संपला. तेव्हा ज्यांना सहिष्णुता कशाला पाहिजे असते? सहिष्णुता संपवण्यासाठी पाहिजे असते. तेव्हा त्याची मर्यादा, सीमारेषा आखून घ्यायची असते की याच्या पुढे नाही. तुझं सगळं आविष्कार स्वातंत्र्य आहे ना, ते माझ्या नाकाच्या 2 फूट अलीकडे. माझ्या नाकाला ठोसा लागला की मी ठोसा मारणार. तेव्हा हे तुमच्या डोक्यात कसं आहे, असं कसं, अमुक कसं, तमुक कसं, तेव्हा तिथे तुम्हाला ठणकावून सांगता आलं पाहिजे. आणि तेव्हा विचार नाही करायचा. मी सांगितलं असं की मी अमुक आहे म्हणूनच मी बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्ता जी ॲनॉलॉजी तुम्ही सांगितली ना, ती जी तू म्हणा प्रश्न की तो तुकड्यात मेडिएवल किंवा ह्याचं कारण त्यांच्या सोयीचं असतं ना, तेव्हा ते वापरायचं. यांच्या आता हेच बाळा काय ते शरद पवारांचं मी सांगितलं ना, पंचम जॉर्ज आला त्याच्या आधी 20 वर्ष महात्मा फुलेंचं निधन झालं होतं आणि गेटवे जवळ तो उभा होता पागोटोवाला. अरे इतके बेअक्कल असतात. एका चॅनेलवर तुम्हाला सांगतो, शरद पवारांनी या पिंपरीच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये काय ते असं होतं आणि त्यांनी ती पुणेरी पगडी काढून ठेवली आणि मग ती काय पागोटं मागवलं होतं आणि ते आता ह्याच्या पुढे हे द्या सन्मान म्हणून. तर ते त्या चॅनेलवर एका चर्चेत मी होतो. अंकुश काकडे म्हणाले, हो मला साहेबांनी सांगितलं, मी मुरुडकरांकडे मोटरसायकलवरून माणूस पाठवला आणि आणवलं. आणि ही फुलेंची पगडी. ह्याला 35 मिनटं चर्चा चालू आहे. 35 मिनटानं माझा राऊंड आला की म्हणाला, माझ्या ज्ञानात आज भर पडली की फुले पगडी घालायची, कारण माझ्या अर्धवट टाकल्यानुसार ते पागोटं घालायचे. मग गांगरले सगळे. म्हटलं तुम्हाला पागोट आणि पगडीतला फरक कळत नाही. 1 तासाची चर्चा करताय. तेव्हा हे एक मुद्दा मिळाला ना की इतके ठोसे मारा की तो सावरून उठून उभा राहायला नाही पाहिजे पुढचा आर्ग्युमेंट करायला. तेव्हा इथल्या तुमच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये तो सत्यनारायणवरून झालं होतं ना, काय तो मी नाही गेलो होतो, आमचा सच्चिदानंद शेवडे जाणार होता. म्हणाला भाऊ काय 1-2 मुद्दे असतील तर मी त्याला एक मुद्दा दिला आणि त्याने तो त्या चर्चेमध्ये अगदी शेवटी बाहेर काढला. सगळे 2-3 पुरोगामी होते. ते म्हणाले, मुंबईच्या
गिरण्यांमध्ये कम्युनिस्टांची युनियन होती आणि गिरणीच्या आत सत्यनारायण करणं हा कामगाराचा अधिकार आहे म्हणून 3 दिवसाचा संप झाला. बरोबर आहे. तो करणारी युनियन कम्युनिस्ट होती. मग म्हटलं तेवढं सांग आणि त्या कम्युनिस्टाला विचार, तो तुझा आजोबा बेअक्कल होता की तू बेअक्कल आहेस? कारण तू बरोबर असशील तर तो बेअक्कल होता, कॉलेजच्या आत सत्यनारायण नको, किंवा तो बरोबर असेल तर तू आज बेअक्कल आहेस. आता तू ठरव कोण बेअक्कल आहे. ते थप्पड मारल्यासारखे सगळे गप्प बसले. मग त्या प्रसन्न जोशीने नंतर शेवडेला विचारलं, हा मुद्दा तुम्ही शेवटी काढलात? म्हणून भाऊने सांगितलं होता हा जोडा घेऊन जा आणि संपता संपता मार. तर ही असते एक जागा अशी असते ती पकडून ठेवायची. कारण हे सगळं तुम्हाला वाटतं ते तेवढं खरं नसतं. ते क्रिकेटमध्ये मध्येच फुटबॉल आणायचा, काय असेल तो टेबल टेनिस आणायचं आणि बदलत राहायचं. तर त्याला सांगत नाही छोडण्या का नाही बाग केला का नाही का. मला शेफाली तुला एक प्रश्न विचारायचा होता की गेली 100 वर्ष साधारण एकच एक नॅरेटिव्ह आपल्यासमोर मांडला जातोय आणि त्याला उत्तर द्यायला आत्ता कुठे 10 वर्षापूर्वी आपण सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही खऱ्या अर्थाने. आणि त्यात सामाजिक माध्यमांचाही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यात उपयोग झाला आणि तो उपयोग करून घेऊन अत्यंत प्रभावीपणे हे मुद्दे मांडण्यामध्ये तू अग्रेसर आहेस भारतामध्ये. अनेक जे काही प्रमुख लोक असतील त्यांच्यामध्ये. पण त्याचीच दुसरी बाजू म्हणून अत्यंत भयानक अशा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो, विशेषतः स्त्री असेल तर अधिकच. तर कधी असं वाटतं का की नको जाऊ दे हे सगळं, कशाला आपण हे सगळं करतोय, असं कधी अशी कधी भूमिका किंवा अशी कधी असा विचार कधी मनामध्ये येतो का? आत्ता तर नाहीच नाही. एकदा सुरुवातीला जेव्हा हे असं झालं होतं आणि तेव्हा मला सवय नव्हती अशी भाषा ऐकायची, तेव्हा पहिल्यांदा एकदा वाटलं होतं की अशी एक वेळ होती जेव्हा मला कोणीतरी कमेंटमध्ये टाकलं होतं की इफ यू लाईक मोदी सो मच वाय डोंट यू गो स्लीप विथ हिम. तेव्हा पहिल्यांदा, आणि तेव्हा मीही तेवढी कणखर नव्हते, पहिल्यांदाच लिहायला सुरुवात केली होती आणि इतक्या घाणेरड्या भाषेत कोणी यापूर्वी बोललं नव्हतं. त्यामुळे तेव्हा मला त्रास झाला होता आणि वाटलंही होतं. पण मग माझ्या नवऱ्याने जो मला पंचाक्षरी मंत्र दिला होता तो मला अजून आठवतोय की इफ यू स्टॉप दे विन. म्हणजे तुम्ही लिहिणं बंद करावं म्हणूनच ते असं लिहित आहेत. तर तुम्ही जर लिहिणं बंद केलं त्यांना घाबरून तर ते जिंकतील. यू हॅव टू डिसाईड की त्यांना जिंकायचं आहे की नाही. आता मी थोडा हा मुद्दा वाढवते. आपल्याला असं सांगितलं जातं भारतामध्ये, म्हणजे इतिहासामध्ये स्पेशली, की भारतामध्ये स्त्रियांवरती नेहमीच अन्याय झाला. भारतामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला नेहमीच खालचा दर्जा दिला गेला वगैरे वगैरे वगैरे. पण तुम्ही जर इतिहास बघाल तर तुम्हाला दिसतं की प्रत्येक गोष्ट अशी होती भारतामध्ये, एव्हरी इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन, एव्हरी प्रोफेशन वॉज ॲक्च्युली डॉमिनेटेड बाय विमेन. आणि आजही मी विविंगमध्ये खूप काम करते, आजही मी जेव्हा बघते तेव्हा सिंधू सरस्वती संस्कृतीपासून आपल्याकडे वस्त्र विणण्याची परंपरा आहे. आणि त्या वस्त्र विणण्याच्या परंपरेमध्ये तेव्हा सुद्धा, म्हणजे 7,500-8,000 हजार वर्षांपूर्वी सुद्धा बायका वस्त्र विणायच्या, बायका वस्त्र विकायच्या, त्यांच्या हाती तो पैसा होता. आणि आजही तुम्ही जर बघाल तर विविंगमध्ये जितके लोक आहेत त्याच्यामध्ये 60% वरती संख्या ही स्त्रियांची आहे. म्हणजे ती इतकी ट्रान्झिशन झाली, इतकी राजकीय स्थित्यंतर झाली, इतके सगळे बदलाव झाले, तरी ती जी परंपरा आहे ती आपण बदललेली नाहीये. दुसरं, आपल्याला असं सांगितलं जातं की विधवा स्त्रीला भारतामध्ये, हिंदू समाजामध्ये कधीही सन्मान नव्हता, तिला नेहमी खालची वागणूक दिली जायची वगैरे वगैरे. जेव्हा मी आज मंदिरं बघते तेव्हा मला अशी कितीतरी मंदिरं दिसतात जी विधवा राण्यांनी त्यांच्या नवऱ्याच्या स्मृतीसाठी बांधलेली आहेत. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला अनेक गोष्टी कळतात. एक म्हणजे नवरा गेल्यानंतरही ती बाई जिवंत होती, तिला कुणीही सती जा म्हणून सांगितलं नाही किंवा ती सती गेली नाही. तिच्या हातामध्ये राजकीय सत्ता होती, तिच्या हातामध्ये आर्थिक सत्ता होती, ती मंदिरं बांधू शकत होती आणि तिने अतिशय उत्तुंग अशी मंदिरं बांधलेली आहेत. म्हणजे सिरपूरचं मंदिर हे तिथल्या, सिरपूर छत्तीसगडमध्ये आहे, हे तिथल्या राणीने तिच्या नवऱ्यासाठी बांधलं होतं. मग सेंबियन महादेवी नावाची चोला राणी होती, उत्तम चोलाची बायको, तिने तर जवळजवळ 14 मंदिरं बांधली आहेत. आणि जे चोला आर्किटेक्चर म्हणून आपण आज ज्याला ओळखतो त्याचं जे स्टँडर्डायझेशन होतं ते तिने पहिल्यांदा केलं. आणि तिच्या नावाचे शिवलालेख आहेत तिकडे, जे तिथे म्हटलं की मी माझ्या नवऱ्याच्या स्मृतीसाठी बांधते.
प्रभावती गुप्त ही तिचा नवरा गेल्यानंतर ती राजकारभार चालवायची. ती गुप्ता घराण्यातली होती, पण ती इथल्या महाराष्ट्रातल्या राजांची राणी होती, वाकाटकांची. आणि अशा कितीतरी आपल्याकडे एक्झाम्पल्स आहेत. आणि मंदिर स्थापत्यामध्ये तर ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतं. म्हणजे अहिल्याबाई होळकर ही जी परंपरा आहे ती अगदी अहिल्याबाई होळकरांपर्यंत चालत आलेली आहे. राणी रशमणी, अशा किती मी उदाहरणं देऊ जिथे स्त्रियांच्या हातामध्ये पैसा होता, त्यांच्या हातामध्ये सत्ता होती, त्या निर्णय घेऊ शकत होत्या. त्यांचं लग्न, काहींचं लग्न झालं नव्हतं, काही विधवा होत्या, पण त्यांना कुणीही सतीचं असं सांगितलं नाही. हे जे खोटं नॅरेटिव्ह आहे इतिहासामधनं जे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, पण ते आपण कधी काउंटर करायचा मुद्द्यांसकट प्रयत्नच केलेला नाहीये, दुर्दैवाने. नाही, याच्यात आणखीन एक सती प्रकरणात आणखीन मी त्या रोपकोवर प्रकरण झालं होतं तेव्हा गेलो होतो आणि मला धक्का बसला. त्या झुंझुनूमध्ये एक पुरुष बायकोसाठी सती गेलेला जयराम नावाचं एक मंदिर आहे. म्हणजे तो बायको मेली म्हणून तो बायकोबरोबर सती गेलेला आहे. तर सती हे असं ढकललं जातं वगैरे हे काही ठिकाणी झालंही असेल, नाही असं म्हणणार नाही, पण त्याचंच भांडवल करायचं हा जो प्रकार असतो ना, कारण ते टार्गेटेड असतं ना. तुम्हाला खच्ची, आता ही म्हणाली बरोबर की तुम्हाला म्हटलं की तिच्या नवऱ्याने सांगितलं की नाही हे तू थांबलीस तर ते जिंकतात. आणि मी सांगतो, मी हलकट माणूस आहे, आता टपोरी माणूस आहे. मी बरीच आता 73-74 मधली गोष्ट आहे. आम्ही लोणावळ्याला पिकनिकला गेलो होतो आणि मला स्लोन्स बाम झोंबतोय पण माहीत नव्हतं. आमच्या दोस्तांनी चावटपणा असा केला की मी ते लोक विस्की वगैरे, मी तर म्हटलं नाही काय पीत, म्हणून थंड लागते म्हणून त्यांनी सगळा असा मांडीला आणि माझ्या बाम चोळला. आता मला ते झोंबायला लागल्यावर मला लक्षात आलं आपण फसलोय. पण त्यांनी बोंबाबोंब केली तर मी हारलो असतो ना. तर मी ती इतकी आग होत असताना पण सहन केली, पण तोंडातून ब्र काढला नाही. आता मी रडत ओरडत उठत नाही म्हणून तेही सगळे जागे टपून बघतायत, चला हा कधी ओरडतोय, हा कधी ओरडतोय. पण 2:30-3ला छब्या म्हणून माझा मित्र आहे, तो त्यांनी चोळला होता. मला एक लक्षात आलं होतं, ह्यांनी एवढं चोळलंय, साल्याचा ह्याचाही हात झोंबत असणार. तर ते अस्वस्थ होतं. भाऊ आता कसं वाटतंय? म्हटलं फार एकदा परत लावशील का रे? नाही म्हणाला, एवढं लावायचं नसतं. तुम्हाला सांगतो 3.5 महिने त्यांना मी कळू दिलं नाही की त्या रात्री मला काय झालं होतं. 3.5 महिन्यानंतर मी पार्काच्या कट्ट्यावर शिवाजी बागचा बोलताना तो विषय निघाला. मग ते गंमत आहे तुला म्हणतो, साल्यानं झालं होतं पण तेव्हा रडलो असतो तर तुम्ही जिंकला असता. तर हा फरक लक्षात घ्यायला लागतो की तर आता माझ्याकडे मी ट्रोलिंग होतं म्हणून मी त्या कॉमेंट्स बंद ठेवल्यात. मला त्याचा त्रास झाला, माझे 2 दिवस खराब झाले. मला ते पोलीस कंप्लेंट दिली होती, मग तिथे या ती म्हणजे तो DCP पण म्हणावला काय पागलपणा, म्हणून काय करायचं, केस क्लोज करायला लागतो. तो मुंबईला आला, मग मी दुसऱ्या दिवशी त्याला म्हटलं काही परवा येतो, मग ते आम्ही केलं सगळं. पण मग मी माझ्या इथे कॉमेंट बंद ठेवताना मी म्हटलं, मी सतत नाही म्हणतो की प्रतिपक्ष हा करोना कृपे करून सुरू झाला आहे, त्यामुळे माझं क्वारंटाईन आणि सोशल डिस्टन्सिंग चालू आहे. तुम्हाला मी कशाला, तू मला तुझं चॅनल काढ, शिव्या घाल, नो प्रॉब्लेम. माझ्या दारात येऊन शिशी करायची नाही. तुम्ही करा, तुमच्या दारात करा, आणखीन कुठेही करा, माझ्या दारात नाही चालणार. त्यामुळे ट्रोलिंगसाठी नाही. कारण आणि किती तुम्हाला अशा शिव्या घालणारे भक्त आहेत माझे. अहो हिंदी चॅनेलवर त्या संजय दीक्षितच्या, ओमकार चौधरीच्या, कुठे कुठे माळ झालं की खाली येऊन शिव्या घालतात. ते किती अगत्य आहे. हे खरे भक्त आहेत, शोधतात कुठे आहे भाऊ की जाऊन शिव्या घालायत. जर प्रयत्न करा ना, कष्ट करा असं. भाऊ, तुमचाच हा फॉर्म्युला घेऊन लोक निर्भय बनायला लागलेत हल्ली. स्वतःच्या कमेंट सगळ्या बंद करायच्या आणि बंद दारात तलवारी फिरवायच्या आणि सांगायचं की आम्ही निर्भय आहोत. अशोक चव्हाण निर्भय झाले ना, इतके आदर्श झाले. हा 2-3 पिढ्या गांधी घराण्याला घाबरून होते, यांचं ऐकून निर्भय झाले म्हणून चला जाऊया. आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. प्रेक्षकांमधून, श्रोत्यांमधून अनेक प्रश्न आलेले आहेत, आधी पण मागवले होते. ते विशिष्ट वक्त्याला ॲड्रेस केलेले आहेत, तर ते मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रश्न वाचतो आणि मग भाऊंनी आणि शेफाली नाही मी वाचतो. तर पहिला भाऊ आपल्याला असा प्रश्न विचारला आहे
की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जो धुमाकूळ टी व्ही चॅनल, सोशल मीडिया व पुस्तक लेखनात, वृत्तपत्रात घातला जातो, त्यासाठी संदर्भ किंवा पुराव्याशिवाय बोलले तर काही शिक्षेचा कायदा करता येईल का? मला वाटते ते किंवा असत्यमेव जयते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संविधान पाळणे आहे का? नाही, मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. मी एका ठिकाणी मला प्रश्न असाच विचारला होता. तो म्हणत चीन आपल्या पुढे का गेला? तर मी त्यांना सांगितलं, चीनमध्ये बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नाहीत आणि तिथलं संविधान त्यांनी बनवलं नाही. कारण आपल्याकडे काही कायदा बनवा, आम्ही कायदा मोडणार, बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिले. हे जे झालंय ना आपल्याकडे संविधान नावाचं थोतांड झालंय. हे लोक एक गोष्ट विसरतात की संविधानामध्ये दुरुस्तीचं कलम ठेवलंय. याचं कारण ही घटना ही दीर्घकाळ चालणारी नाही, काळानुसार गरजेनुसार त्यात बदल करावा लागेल याचं भान बाबासाहेबांना पण होतं, घटना समितीला होतं, बाकीच्यांना नाही. आता हे अर्धवट टाकल्याचे लोक येतो. म्हणजे आमच्या आईने सांगितलेली एक गोष्ट सांगतो. कुठल्या तरी गावामध्ये तो डॉक्टर पूर्वीच्या काळात असायचा, म्हणून तो गावोगावी जायचा ना पेशंटसाठी. तर एका गावी जाताना एक गाढव उकिरड्यावर बोंबलत पडलं होतं. तर तो डॉक्टर त्या कंपाऊंडरला म्हणाल, जाण त्याच्या नरड्यावर लाथ मार. ते लाथ मारली तर त्याच्या नरडीत अडकलेली करवंटी उडाली, बाहेर गेली आणि ते उठून चालायला लागलं. याला वाटलं झालं डॉक्टर, त्याने दवाखाना काढलाय. तसे सगळे पुरोगामी संविधान प्रेमी आता पीक आलेलं आहे. प्रत्येक संविधान म्हणजे काय विचार स्वातंत्र्य बोलतात. तो विचार स्वातंत्र्यावर इतकं बोललं जातं, पण त्यांना कसलं स्वातंत्र्य पाहिजे? विचार न करण्याचं. आहे ते वाचलेलं पोपटपंची सत्यनारायणाचे भटजी वाचतात ना, त्यांना मध्ये थांबव, काय अस्तित्व दाखव कुठे, त्याला माहिती आहे, तो पाठ झालेला असतं, ते बोलतोस. तसे हे पोपटपंची करतात. त्यांना काही सांगतो ना. हे आता गोविंद काय ते तुमचे पानसरे तुम्ही वाचलेत का नाही वाचले? फुले वाचलेत का नाही वाचले? शाहू आंबेडकर वाचलेत का नाही वाचलेत? पण फुले, शाहू, आंबेडकर बोललं की चला आपल्याला सोपा संतो. राहुल गांधी बोलतो ना, जय श्रीराम जय, हे तुम्ही दुसरं काय बोलताय तेच बोलताय ना. मुद्दा असा असतो की या सगळ्या गोष्टीतून काय साधायचंय, तर तिथे ते दबा धरून बसलेले असतात. आणि मोदींनी अतिशय पद्धतशीररित्या या लोकांना संपवले. आणि म्हणून मला एका चर्चेच्या वेळेला मी म्हणालो होतो की हा पण आधुनिक काळातलं एकलव्य आहे की ज्याला तुम्ही शिकवलं नाहीत आणि आता निवडून आला की तुला कशासाठी मतं दिली हे सगळे द्रोणाचार्य सांगतात. पण ते विसरतात की तुम्ही 21व्या शतकातले द्रोणाचार्य असाल तर तो सुद्धा 21व्या शतकातला एकलव्य आहे. तुम्ही अंगठा मागितला की तो अंगठा दाखवतो. हा फरक आहे दोन वेळच्या एकलव्य. भाऊ, पुढचा प्रश्न आहे. इतिहासातल्या सुधारकांच्या सुधारणांचा दाखला देऊन इंग्रजांना चांगलं दाखवण्याचा पॅटर्न संभाजी ब्रिगेड व तत्सम संघटनांनी अलीकडे सुरू केला आहे. त्यावर आपला दृष्टिकोन किंवा प्रतिवाद कसा असायला हवा? नाही, इतिहासाचं डिस्टॉर्शन असतं, दुसरं काय नाही. तुम्ही त्यातलं आपल्याला पाहिजे तेवढं उचलंय. आपण नेहमी बघतो ना, वाजपेयी आजचे सगळे पुरोगामी. मला जेव्हा असं एका चॅनेलवर झालं तेव्हा म्हटलं, मग वाजपेयीनं हरवलं कशाला मूर्खानं, त्याला ठेवायचं होतं. मोदी उगवलाच नसता. आणि म्हटलं आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, फार 10-15 वर्ष जाऊन दे, तुम्ही म्हणाल यांच्यापेक्षा मोदी बरा होता. तर ही स्टाईल असते बोलण्याची, ढोंगबाजीची ही स्टाईल असते. तेव्हा ते डिस्टॉर्शन करायचं ना, आपल्याला पाहिजे तेवढं उचलायचं आणि तुम्हाला तेवढंच दाखवायचं. आता शिवाजी महाराज हे टॉलरंट होते. त्यांनी तुम्हाला सांगतो, मला पहिल्यांदा धक्का बसला. मी एक 10-12 वर्षापूर्वी मी फार वाचन करायचो, तेव्हा इंटरनेटवर खूप उपलब्ध होतं. हिस्ट्री ऑफ जिहाद म्हणून एक वेबसाईट होती. जगातल्या प्रत्येक देशात जिहादने कसं थैमान घातलं, त्याच्यात जे एक प्राध्यापकाचा, जगभरच्या इतिहास तज्ज्ञांचं ते हे होतं. तर त्याच्यात त्यांनी एक ठिकाणी लिहिलं होतं की शिवाजी महाराज आणि एक स्पॅनियार्ड होता, ह्या दोघांनी इस्लामशी खरी टक्कर दिली
आणि ती सुद्धा इस्लामच्या पद्धतीत टक्कर देणारे हे दोनच योद्धे. म्हणजे आपण ज्याला गनिमी कावा म्हणतो त्याला इस्लाममध्ये तकिया म्हणतात. म्हणजे सगळे नियम वगैरे आहेत, पण आता मला जिंकायचं की नाही, मग भाडमध्ये गेले नियम. शिवाजी महाराज पहिले आहेत की निहत्यावर हल्ला करायचा नाही, हे धर्मशास्त्र बोलणारे शिवाजी महाराज पहिले आहेत, लक्षात घ्या. नाही तर त्याचाच आडोसा घेऊन इस्लामी आक्रमण चालू होतं ना. तर त्यामुळे ते वाचलं तेव्हा मला धक्का बसला की म्हटलं हे माझ्या लक्षात कसं आलं नाही. मग मला लक्षात आलं की आपण शिवाजी महाराजांकडे भक्तिभावाने बघतो, तो एक इतिहास पुरुष म्हणून बघतोय. त्यामुळे तो शिवाजी महाराजांनी इस्लामला इस्लामी भाषेत उत्तर दिलं हे आपण बघू शकलो नाही. आपण त्यातली शौर्यगाथा वाचत बसलो. पण तुमचं तंत्र मी तुमच्या विरुद्ध वापरतो. आणि तुम्ही आजच्या काळात मोदी बघाल, तुम्हाला सांगतो मोदी ज्या पद्धतीत राजकारण करतात बघितलं, त्यांचे डाव त्यांच्यावरच उलटवतात. ही वैशिष्ट्य आणि कौतुक त्याचं ते आहे. म्हणजे हा माणूस कसा पुढे करणार. मी तुम्हाला म्हणतो की 2014च्या पुस्तकामध्ये जेव्हा ती माझी लेखमाला 13 मधली होती, ती छापायची पुस्तक म्हणून, तर मी एकच लेख नवीन लिहिला आणि त्याच्यात मी लिहिलेलं होतं की हा माणूस नुसतं सत्तांतर नाही करणार, हा स्थित्यंतर करेल. आणि स्थित्यंतर याचा अर्थ तो नेहरू गांधी पुसून टाकेल. हे कुमार केतकरांनी कळायला 2019 यावं लागलं. तो जो फरक असतो ना, तो लक्षात घेतला पाहिजे आपण की हा माणूस काय. तो बघा ना, 2047च्या गोष्टी बोलतो माणूस. यांचं डोळे पण तिथपर्यंत जात नाहीत. आणि त्यामुळे मोदींची टक्कर घ्यायला तुम्हाला मोदी कळला पाहिजे ना. तुम्हाला वेस्ट इंडिजमधले खेळाडू काळे की गोरे माहिती नाहीत आणि म्हणतात आम्ही वेस्ट इंडिजला हरवणार. आता काय करणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मोदींच्या बाबतीत आणखीन एक गंमत अशी आहे की मोदींचा खरा विरोधी पक्ष कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलाय आणि घरचे गडी बिगडे मॅच खेळायला पाठवलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघा ना, म्हणून मी त्या जयपूरला एकदा बोललो, ये नहीं हरा सकते. म्हणून क्यों, ये कमेंट्री बॉक्स में बैठकर मैच हराना चाहते, कैसे हराएंगे. एक प्रश्न माझ्यासाठी आहे. ते असं म्हणतात की तुम्ही इतिहास पुन्हा समोर जो मांडता तो ब्राह्मणी वर्चस्व सुरू राहावं या हेतूने मांडता का. तर हा फार मला वाटतं फार चांगला आणि प्रश्न विचारला बरं झालं, कारण की हे सांगणं आवश्यक आहे की आम्ही जो इतिहास पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये काही नवीन शास्त्र आलेली आहेत. जे जेनेटिक्सच्या शास्त्रामध्ये असं आढळून आलं आहे की गेली 10,000 वर्ष भारतीयांचा DNA ते तोच आहे, सातत्यपूर्ण पद्धतीने तोच DNA राहिलेला आहे. मध्ये कोणीतरी बाहेरनं येऊन एक नवीनच DNA आपल्यामध्ये घुसवला असं काहीही दिसत नाही. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, दलित, आदिवासी सगळ्यांचा DNA हा राखी गडीचा जो DNA आहे किंवा सिंधू सरस्वती संस्कृतीतला जो DNA आहे तोच आपल्या सगळ्या भारतीयांचा DNA आहे. मग यात ब्राह्मणी वर्चस्ववाद कुठे आला. आपण सगळे सारखे आहोत हे सांगणं, आपण सगळे समान आहोत, एकच आहोत हे सांगणं, याच्यात ब्राह्मणी वर्चस्ववाद नाही आहे. उलट कोणाच्या मनात जर तो ब्राह्मणी वर्चस्ववाद असेल तर त्याला धक्का देणारं हे संशोधन आहे. नाही, त्यापेक्षा आणखीन एक भाग असतो. काय असतं माहिती आहे का, की तुम्ही आता हे लोक जे आहेत ना, हे मोदींचा द्वेष करताची चुकीची कल्पना आहे. तुम्ही जे कोण पुरोगामी नावं मी घेत नाही, पण हे जितका कडाडून मोदींचा द्वेष करताना तुम्हाला बोलताना लिहिताना दिसतात ना, किंवा संघाच्या ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलत असतील, तर तुमचा भ्रम आहे. उदाहरणार्थ मी सांगतो की ब्राह्मण म्हणून देवेंद्रच्या विरोधात पवार अजिबात नाही. त्यांचा राग जो देवेंद्रवर आहे त्या शेराला 1.25 पवार आहे, तिथे प्रॉब्लेम आहे. कारण काही गोष्टी जाहीररित्या सांगता येत नाहीत, पण पवारांवर 3 डाव देवेंद्रांनी असे पलटवले की ते पवारांना कळू शकतात हा आपल्यापेक्षा 1.25 आहे, आणि म्हणून देवेंद्रचा विरोध आहे. नाही तर आबासाहेब कुलकर्णींपासून अनेक कुलकर्णी त्यांच्याच बरोबर आहेत. तेव्हा तसा विरोध नाही आहे पवारांचा. पण दुसरी गोष्ट, द्वेषाचा जो कल्पना आहे की ब्राह्मणी वगैरे म्हणायचं, त्याचं कारण द्वेष माणूस स्वतःचा पहिल्यांदा करतो. तो त्याच्या न्यूनगंडातून आलेला असो, इन्फिरिटी कॉम्प्लेक्समधून आलेला असो. त्यामुळे
मी माझा द्वेष करतो, त्यामुळे मी इतर कोणाच्या तरी अंगावर तो द्वेष व्यक्त करतो. माझ्यात काय कमी आहे? राहुल गांधीकडे तुम्ही बघाल तो तर त्या द्वेषाने मोदींच्या विरोधात बोलतो ना, तो मी कुठे कमी पडतो? अरे माझा वारसा काय? नेहरू, मोतीलाल नेहरू, इंदिरा गांधी, हा सगळा वारसा आहे. मोदीचा वारसा काय? तो आपला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आहे, मी नाकर्ता ठरतोय. त्याचा जो राग आहे, हिटलरच्या त्या माइन काम्पमध्ये जे आलंय, की त्याला एकाने विचारलं होतं की सगळे जगातले जीव मारून टाकली तर चालतील का? तो नाही 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 नाही, एक तरी असला पाहिजे म्हणे, ज्याचा मनपूर्वक द्वेष करता येईल असा जीव असलाच पाहिजे म्हणे. नसेल तर तो खोटा खोटा तरी निर्माण करून पेश करावा. तेव्हा जे तुम्ही म्हणाल की ब्राह्मणी पद्धतीने वगैरे, तर तो काही लोकांच्या मनात जो न्यूनगंड असतो त्याला त्या आगीत तेल ओतणं किंवा तो फुलवणं, यासाठी मग जातीय वापरायला लागतात. नाही तर मोदी हा ओबीसीच आहे ना. मग आता कुठपर्यंत गेलं? नाही नाही, मोदी ओरिजिनल ओबीसी नाही आहे, याने स्वतःला ती जात त्याच्यात टाकून घेतली, हे होणार. ती कारणं शोधली जातात, हे शोधलं जातं, ते होतं. त्याला काय, कारण तो न्यूनगंड आहे. आपण पराभूत झालोय हे स्वीकारणं अवघड असतं, हे स्वीकारणं अवघड असतं. त्यामुळे तो होतं. किंवा आम्ही जेव्हा इतिहास असा सांगतो की फक्त दिल्लीभोवती इतिहास फिरवत ठेवू नका, कारण ते केल्यामुळे तुम्ही फक्त 250 वर्ष ज्यांचं राज्य होतं त्या मुघलांचा महिमा मंडन करता, पण 1200 वर्ष अस्तित्वात असलेला चोळ वंश किंवा 600 वर्ष अस्तित्वात असलेला अहोम वंश किंवा 300 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते विजयनगर साम्राज्य किंवा 1000 वर्षापासून लढणारा सिसोदिया वंश, यांचा इतिहास तुम्ही अजिबात मांडत नाही. आता याच्यात ब्राह्मणी वर्चस्ववाद कुठनं आला? कारण की चोळ काय किंवा सिसोदिया काय किंवा अहोम काय, यातलं कोणीच ब्राह्मण नव्हतं. त्यामुळे ब्राह्मणी वर्चस्ववादाचा यात काही प्रश्न येत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की फक्त खरा इतिहास सांगा, आणि खरा इतिहास सांगितला तरच भारताचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान परत जागृत होईल. शेफाली, तुझ्यासाठी एक फार चांगला प्रश्न आहे. तू स्वतः एक इतिहास लिहिलायस, त्या इतिहासाबद्दल एक जण असं विचारतायत की झिनतचे स्वप्न ही कादंबरी पुस्तक रूपाने प्रकाशित करणार आहात का? करावी ही विनंती. इच्छा आहे बहुतेक औरंगजेबाच्याच हस्ते प्रकाशन करायचं, जमलं तर. दुसरा तुला एक असा प्रश्न आहे की मानवी मूल्यरचना किंवा व्हॅल्यू सिस्टीम बद्दलचे शिक्षण व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये किती आणि कसे उपयोगाचे ठरेल? पहिली गोष्ट म्हणजे मूल्य शिक्षण ह्याची सगळ्यात मोठी जबाबदारी, म्हणजे किती महत्त्वाचं असतं ते नंतर बघू, पण मूल्य शिक्षण ह्याची सर्वात मोठी जबाबदारी ही कुटुंबाची असते. कारण जी मूल्य आपल्यापैकी प्रत्येकाला महत्त्वाची वाटतात, ती मूल्य तुम्ही जर मागे जाऊन विचार केला तर तुम्हाला दिसेल की ती मूल्य सगळ्यात जी तुम्हाला जवळची वाटतात, जी मूल्य तुम्ही कवटाळून बसलेले असता, ती मूल्य सहसा तुमच्या कुटुंबाने तुम्हाला दिलेली असतात. शाळा संस्कार देते, समाज संस्कार देतो, सगळी खरी गोष्ट आहे, पण तुमचं कुटुंब, तुमचे आई वडील तुम्हाला जे व्हॅल्यूज देतात ते व्हॅल्यूज तुमच्या बरोबर शेवटपर्यंत राहतात. त्याच्यामुळे व्हॅल्यूज प्रत्येकाच्याच असतात. प्रत्येक पिढीचे व्हॅल्यूज काही चिरंतन असतात, काही कालसापेक्ष असतात, पण त्यातले चिरंतन काय असतं आणि कालसापेक्ष काय असतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आणि काळाबरोबर बदलणं महत्त्वाचं. आणि त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला जे महत्त्वाचं वाटतं, जे व्हॅल्यूज तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते तुम्ही तुमच्या मुलांना पास ऑन करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजे मी उदाहरण सांगते, मी आणि माझा नवरा आम्ही खूप वेगळी माणसं आहोत. वेगळी माणसं आहोत म्हणजे खूप वेगळ्या प्रकृतीची माणसं आहोत. म्हणजे आम्हाला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, मला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्याच क्रमाने माझ्या नवऱ्याला तीच मूल्य महत्त्वाची वाटतात असं नाही आहे. तर आमची मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मी ठरवून एका कागदावरती लिस्ट बनवली होती की ही 5 मूल्य माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहेत. तशीच त्यानेही लिस्ट बनवली होती की ही 5 मूल्य माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेत. मग त्यातली निवडून बाकी काही, म्हणजे सगळीच मूल्य आत्मसात झाली तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्यातली 5 मूल्य ही नॉन निगोशिएबल्स आहेत. ही मुलांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यापर्यंत पोचलीच पाहिजेत हे
ठरवून केलं होतं आणि हे आधीच्या पिढीमध्ये न ठरवता व्हायचं. पण आत्ताच, कारण आधीच्या पिढीला अनेक पिढ्यांची मूल्य झिरपत यायची, कारण मुळात फॅमिली जॉईंट असायची, त्याच्यामुळे आजी आजोबा असायचे घरी, बाकीची आजूबाजूची माणसं शेजारधर्म पाळायची, त्यामुळे मूल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्यांचं स्थित्यंतर होणं हे तसं सोपं होतं. आजकाल आम्ही शहरात राहतो, त्याच्यामुळे पूर्ण संस्कार देण्याची जबाबदारी ही एकतर संस्कार वर्गामध्ये होते किंवा घरी आईवडिलांकडे असते, त्यामुळे आईवडिलांवरती ही जबाबदारी जास्त आहे की ठरवून संस्कार देण्याची. पण जो समाज संस्कारहीन असतो, जो समाज मूल्यविहीन असतो, तो समाज दीर्घकाळ टिकूच शकत नाही, ही फॅक्ट आहे. ते तुमच्यामध्ये उपजत आलं पाहिजे. आणि भ्रष्टाचार आपण म्हणतो, भ्रष्टाचार हा शब्द इतके गुळगुळीत करून टाकलेत की भ्रष्ट आचार सोपं सरळ आहे हो, तुमच्या वर्तनात चूक आहे. तुम्हाला माहिती आहे मी करतोय ते चुकीचं आहे, तरी तुम्ही तसं आचरण करता. आपण त्याच्या परिणामावर होतो, इतके कोटी, इतके लाख, इतका भूखंड, तितका भूखंड, पण सगळा भ्रष्टाचार इथे आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही. आणि त्यामुळे मूल्य शिक्षण हे त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की त्या टॉप पोझिशनला बसल्यानंतर मोदी हे बोलू शकले की मुलींना नको, मुलांना संस्कार द्या. ते मूल्य शिक्षण. खूप प्रश्न अजून शिल्लक आहेत, पण मला वाटतं वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. तो भाऊंसाठी आहे. तो प्रश्न असा आहे, भाऊ, तुम्ही नवीन पिढीला आपल्याला संस्कृतीचा, धर्माचा स्वाभिमान बाळगण्यासाठी काय संदेश द्याल? मी नाही संदेश देत बाबा कोणाला. पहिली गोष्ट नाही, मीच नव्या पिढीचा आहे. मी काय, पण मला तुम्हाला गंमत वाटेल, अगदी 30पासून 50पर्यंतची पोरं माझे मित्र झाली त्या सोशल मीडियामुळे. आणि मला अनेकदा कळायचं नाही की पोरं का चिकट्टे होतं. मी शिवेगाळ पण करतो, काय वाटेल ते करतो, पण ते येतच. म्हणून मग माझ्या लक्षात आलं की 2 पिढ्यांमध्ये जे अंतर पडलेलं आहे, की आमचा पंढरीनाथ सावंत म्हणून मित्र आहे, फार चावट पण होता तो. कशावरून तरी पोरं म्हणायचे ना की आपली चप्पल पोराच्या पायाला लागली की त्याला मित्र मानावं. तो म्हणायचा नाही 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 नाही, आता पोराने चप्पल मारायच्या आधी त्याला मित्र मानावं. तर मुद्दा असा असतो की ती जी गॅप पडलेली आहे, की एक ठराविक वयानंतर मुलांना समज येते, तेव्हा त्यांना बरोबरीने घेतलं पाहिजे. ते होत नाही आणि त्यामुळे पिढीमध्ये जी गॅप पडते, तर अशी मुलं ज्यांना भाऊ मित्र म्हणून पण पाहिजे आणि बाप म्हणून पण पाहिजे, अशी मुलं खूप जोडली गेली ह्या सोशल मीडियामध्ये. आणि त्यामुळे मी नव्यांना संदेश देणार नाही. ती मुलं इतकी हुशार आहेत, इतकी नव्या पिढीची मुलं फार हुशार आहेत, त्यांना समजतं बरं वाईट. मीच त्यांच्याकडून उलट शिकत असतो. त्यांच्या आधी माझं नातवंड आहे, 3.5 वर्षाचं आहे, इतका आगाऊ आहे. आता गंमत सांगतो तुम्हाला की तिची आई, तिचा बाप ते सांगतात ही फार हट्टी झाली. म्हटलं कोणी हट्टी सांगितलं? माझं ऐकते, तुमचं काय ऐकत नाही. म्हटलं तुमच्याच चूक आहे ना, मुलात का दोष काढता? तुम्ही बघा, सांभाळा. मग त्यांना एक दिवस दाखवून दिलं की ती माझं काय ऐकते. तर म्हटलं ते 3.5 वर्षाचं मूल आहे, तिच्यासमोर तुम्ही चॉईस ठेवलात की ती चॉईस करते आणि नंतर तुम्ही नाकारलं की इन्सल्ट होतो. मी तिला चॉईस ठेवत नाही, आपल्याला हे करायचं आहे, ती करायला सुरुवात करते. हा फरक असतो. आणि तुम्हालाही अडवलं तर राग येतो की नाही. म्हटलं मग तिला येणार नाही का? ते संपूर्ण स्वतंत्र माणूस आहे, लक्षात घ्या. जेव्हा नव्या पिढीला त्यांना बरं वाईट कळतं, फक्त तुम्ही जेव्हा आडमुठे वागायला लागता ना पालक म्हणून. जो छोटा माझा अनुभव आहे, माझं पुस्तकच आहे त्याच्यावर, कोरी पाटी. माझ्या मुलीला मी 2.5 महिन्यापासून 20 महिन्याची होईपर्यंत आई बाप म्हणून वाढवलेली. तर मी त्याच्यातून अनेक गोष्टी शिकलो. पहिली गोष्ट म्हणजे ते एवढंसं मूल आपल्या पायावर उभं राहिलं ना की ती पहिली गोष्ट. आता हे 3.5 वर्षाचं पोर आहे, आता यावर्षी शाळेत जाईल. तर ते मला सारखी बायको विचारते, म्हणलं नाही, ती पहिलं बोलायला गेली ना की आजोबा बॅग कसं सांगणार आहे, ते तिला बोलू देणार नाही. म्हटलं ते तिच्या तोंडून येऊ देणार नाही मी. एवढ्यासाठी मी आत्तापासून बरोबर मला पाहिजे तसं मॅनिप्युलेशन करतोय. तर तो जो फरक पडतो ना, तिथे मग आपल्याला वाटतं की नवी पिढी.
नवी पिढी वगैरे काही नसते, ते आपला आपला विचार, छोटी छोटी मुलं पण फार अप्रतिम करतात, फार अप्रतिम करतात. तेव्हा त्यांना आम्ही संदेश द्यायची गरज नाही, आम्हाला उलट त्यांच्याकडून काय. मी बघा ना, मी या वयामध्ये ब्लॉग लिहायला लागलो. अनेकांना माझ्याकडे जेव्हा पहिल्यांदा काही लोक आले की तुम्ही, म्हटलं नाही, लॅपटॉप आहे, मी टाईप करणार नाही, मी शाईच्या पेनने लिहितो, बॉल पेनने सुद्धा लिहित नाही, इतका हट्टी आहे. पण त्या कॉलेजच्या मुलांनी मला असा हातवात उल्लू बनवला. आता त्यांचं काय व्हायचं, त्यांना मी ते पुण्यनगरीतले लेख वाचले की ते फॉरवर्ड करायचे, तर ते स्कॅन करून कसे पाठवणार, म्हणून त्यांना म्हणलं की तुम्ही हे करा. त्या मुलांनी मला इतका उल्लू बनवला. मुंबईच्या राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं होती. ते म्हणले नाही ठीक आहे, मग तुम्ही ते करा, पण हे फेसबुक फार चांगलं असतं म्हणून तुम्ही 2 ओळी लिहा ना, तुमचं ते लिहून संपलं की याच्यावर. मग त्यांनी मला ते करून दिलं, फेसबुक करून दिलं, टाईप केलं, तर तो एक एक अक्षर असं टाईप करताना वेळ जायचा. ते मग त्याच्यावर रिॲक्शन आली की त्याला उत्तर यायची खाज मला होती ना. तुम्हाला गंमत वाटेल, 28 दिवसात हाताने लिहायचो त्या गतीने मी टाईप करायला लागलो. आता मला सांगा, त्या मुलांनी मला शिकवलं ना, त्या मुलांनी मला शिकवलं, मी त्यांना काय शिकवणार हो. म्हणजे त्यांनी ज्या गतीने माझ्या सायकोलॉजीचा अभ्यास केला, म्हणजे 2 ओळी लिहायचं काय मोठं नसतं. पण ते कोणीतरी खाली कॉमेंट केली की मग मला राहायचं नाही. पण ते अडखळतो रखडतो म्हटल्यावर मी रिकामा वेळ मिळाला की ते टाईप करत बसायचो. करता करता मी 28 दिवसात लिहिण्याच्या गतीने, आणि मी अग्रलेख 35 मिनिटात लिहून पूर्ण करायचो, त्या गतीने मी टाईप करायला लागलो. पण सांगायचं हेतू की त्या मुलांकडून मी शिकलो आणि त्यांनी मला शिकवलं. आणि कोणी कोणाला शिकवत नाही, तुमची शिकायची तयारी असली पाहिजे, शिकायची तयारी असली. एवढंसं पोर पण तुम्हाला जाता जाता खूप काही शिकवतं, आपल्याला माहिती नसतं, पण त्या मुलाच्या वागण्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा, ते तुम्हाला कळतं. त्यामुळे मी नव्या पिढीला काय संदेश वगैरे देणार नाही, उलट त्यांचे संदेश काय असतात ते मी बघत असतो, त्यातून शिकत असतो. ही आहे बघा ना बसलेली, आता हिने सांगितलं, माझ्यानंतरच्या पिढीतली आहे, पण तिने जसं सांगितलं की ते ट्रोल करतात, तर ट्रॉलकडे दुर्लक्ष करायचं. मी जातो, माझा अनुभव सांगितलं ना, तो स्लोज बॉम्ब झोंबला हे कळूच द्यायचं नाही हो. समोरचा हात चोळत बसतो ना, तू काय करणार, तू रड आपट डोकं किती, मी दगड आहे, तुझं डोकं फुटेल, मी दगडा इतकं व्हायचं. कारण त्यांच्या मर्यादा असतात, त्यांच्याकडे आर्ग्युमेंट्स नसतात, आणि ते शिवीगाडीवर येतात. तेव्हा मी एकच सांगेन की आपल्या भूमिकेवर ठाम राहा, आपली भूमिका पक्की करा. आणि एखाद्या वेळेला तुम्हाला वाटेल की आपण युक्तिवादामुळे लूज पडतोय, तर बेधडक पुढे जायचं. मी तुम्हाला यातलं एक उदाहरण देऊन थांबेन, कारण वेळ झालाय. 77 साली जेव्हा जनता पार्टी आली, तेव्हा जॉर्ज फर्नांडिस उद्योगमंत्री होते. त्यांनी त्या डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीला बोलवलं आणि विचारलं की बिग स्केल, स्मॉल स्केल, मिडल स्केल लेवलवर जी इन्व्हेस्टमेंट आहे, त्या इन्व्हेस्टमेंटमधून किती रोजगार निर्माण झाला त्याची आकडेवारी मला पाहिजे. तो सेक्रेटरी म्हणाला, साहेब हे सगळे आकडेवारी गोळा करायला 3 महिने जातील. मला फॉरगेट इट. 2 आठवड्यांनी त्यांनी बघितलं, कुठेतरी बेंगलोरच्या भाषणामध्ये ती आकडेवारी जॉर्जने दिली होती. तो धावत आला मंत्र्याकडे, ही आकडेवारी तुम्ही कुठून काढली? अरे म्हणाला, मूर्खात, तुला काढायला 3 महिने लागतील, ते मला समजून घ्यायला 9 महिने लागतील, लोकांना समजायला 9 वर्ष लागतील. मी लोकांना समजेल आणि पटेल ही आकडेवारी सांगू ना. याला जिंकणं म्हणतात, किलर इन्स्टिंक्ट. मित्रांनो, किलर इन्स्टिंक्ट आहे. मला आठवतं सुनील गावस्करने सांगितलं होतं की आम्ही वेस्ट इंडिज, इंग्लंड यांच्यापेक्षा कमी नाही आहोत, पण वी डोंट हॅव दॅट किलर इन्स्टिंक्ट. मोदींनी जर आपल्यामध्ये काय निर्माण केलं असेल ना, तर किलर इन्स्टिंक्ट निर्माण. तेव्हा संदेश म्हणाल तर तो तेवढाच आहे, ती किलर इन्स्टिंक्ट जपा, जोपासा. विजय तुमचा असतो.
इथे फक्त शेवटी सांगते, ट्रोलरची गोष्ट निघाली आहे तर झीनतचं स्वप्नवरून आठवलं. जेव्हा मी पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली होती तेव्हा मला इनबॉक्समध्ये, तेव्हा सरकारही वेगळं होतं, तेव्हा मला इनबॉक्समध्ये येऊन रोज लोक शिवीगाळ करायचे. तर एकाने असं खूप तावातावाने, तुम्ही आमच्या नेत्याविरुद्ध लिहिताय, तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली पाहिजे वगैरे असं लिहिलं. मी म्हटलं, अहो मी तुमच्या नेत्याविरुद्ध नाही लिहित, मी औरंगजेबाबद्दल लिहिते, जो भिंगारमध्ये त्याच्या वयाच्या 92व्या किंवा 93व्या वर्षी मेला. तर त्यांनी मला ऍक्च्युली म्हटलं होतं, आम्हाला काय माहित नाहीये का की औरंगजेब कोण आहे? मी म्हटलं, आता मी काय करू? माझ्या नेत्यामध्ये मी शिवाजी महाराज बघते, तुमच्या नेत्यामध्ये तुम्हाला औरंगजेब दिसतं, त्याला मी काय करू? मित्र, आपण भाऊंना झुंजार पत्रकार, साक्षेपी, राजकीय विश्लेषक ह्या सगळ्या रूपांमध्ये ओळखतो. आज आपल्याला शेवटी त्यांचं नातीचं कौतुक करणारे आजोबा हे एक लोभस रूप सुद्धा दिसलं. तर त्यामुळे आपण आता इथेच थांबूया. मी थांबण्यापूर्वी आता यांनी काढलाच विषय सांगतो की तिचा आजोबा हा तिचा इतिहास असतो. नातवंडाविषयीचं आकर्षण जे असतं ना, कारण ते आपलं एक्सटेन्शन असतं. 500 पिढ्यानंतरचं आपण एक्सटेन्शन आहोत मित्रांनो. म्हणून इतिहास योग्य असला पाहिजे. कुलदैवत म्हणतो ना, तो आपला पूर्वज असतो. तो दैवत नसतो, तो आपला पूर्वज असतो आणि तो आपला इतिहास असतो. तेवढं लक्षात घ्या. बाकी काय नाही. नातवंड हे तसंच आहे. आणि मी हे का बोललो तुम्हाला, आता हे शिकतो कुठून? ह्या पुढच्या पिढीतला आमचा तुषार दामगुडे. आम्ही जेव्हा ह्या करोना काळामध्ये आलो होतो तेव्हा बोलता बोलता नातवंडाचा विषय निघाला, तर मी तिच्या गमती जमती सांगितलं. तुषारने मला म्हटलं, भाऊ तुमच्यासारखे होईल एवढं बघा म्हणून. म्हणून मी सांगतो की तो इतिहास, मी तिचा इतिहास आहे, पण माझी आई पण माझा इतिहास आहे. मी जेव्हा पहिल्यांदा लहानपणी राणीबागेत आम्हाला नेलं होतं तर ती कमळ पहिल्यांदा बघितलं असं ते पाण्यातलं. तर मी नेहमीप्रमाणे तिला प्रश्न विचारला, ती लक्ष्मी उभी असतं ते हेच आहे का? पण ती म्हणाली हो. मग तिने सांगितलं होतं नाही, संध्याकाळी सूर्यास्ताना मावळतं, मग सकाळी परत उमलतं. मी तिला म्हटलं, मग त्याच्यात ते संध्याकाळी बंद झालं तर मग ती लक्ष्मी घुसमटून मरत नाही का? तर माझी आई शाळेत गेलेली नव्हती. ती म्हणाली, बाबा मी कधी शाळेत गेले नाही, पण एवढं मला कळत नाही, तू शिकून पुढे त्याचा अभ्यास करून मला समजा. तिने मला कानफडीत मॅन मारलं. ती माझी पहिली शिक्षिका होती. ती माझी पहिली शिक्षिका जी कधी शाळेत गेली नाही. तेव्हा आई, तुम्हाला सांगतो, मुलांना, मी माझ्या मुलीला गरीबातल्या गरीब मुलींसाठी असलेल्या शाळेत मुद्दाम घातलं, KG मधून काढून तिकडे घातलं. त्याचं कारण तिला जग कळलं पाहिजे. आणि तिला 5वीपर्यंत मी शिकवलं. आयुष्यभर तिला ट्युशन लागली नाही. मित्रांनो, एवढंच सांगेन की आई आणि बाप हे सगळ्यात पहिले आणि सर्वोत्तम शिक्षक असतात. त्याच्यापासून मुलांना वंचित ठेवू नका. पुढची सूत्र मी आता अनिकेत पाटील यांच्याकडे देतो. 2 ते अगदी फक्त 3 ते 4 मिनिटातच संपवतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहासासारखा विषय, एवढी मोठी गर्दी, हे म्हणजे अपेक्षितच नाही की होईल. त्यामुळे मी अगदी मनापासून दिलगिरी तुमची 2-3 किती जेवढं पाहिजे तेवढं व्यक्त करतो. आणि जो काही त्रास झाला त्याबद्दल संस्थेतर्फे क्षमा मागतो. आणि खरं तर भाऊंचा कार्यक्रम म्हणजे तो पती सारे उचापतीमधला तो एक डायलॉग आठवतो की म्हणजे यांचं म्हणजे ऐकत राहावं असं वाटतं. आणि ही चर्चा जर आपण बघितली टीव्हीवर ते बंद करावं असं वाटतं. अशा प्रकारे झालं. तर 2 अनाउन्समेंट फक्त सगळ्यात महत्त्वाच्या. येणाऱ्या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये भाऊ तोरसेकर सर, सुशील कुलकर्णी, अभिजित जोग सर, प्राध्यापक क्षितिज पाटुकले सर यांच्या सहवासामध्ये मोदींचा अश्वमेध आणि 2024ची लोकसभा निवडणूक आणि 2047चे विकसित भारताचे स्वप्न या विषयांवर भाऊंच्या प्रत्यक्ष सहवासामध्ये एका दिवसाचं साधारण 10 ते 6 अशा कार्यशाळा पुणे, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्याचं आयोजन चालू आहे. त्या संदर्भात तुम्हाला तुमचे नंबर्स आलेले आहेत. तुम्हाला ईमेल आणि नंबर्सवर कळवण्यात येतील. फक्त
हां, शेफालीताई त्याच्यामध्ये असतील वेगवेगळी शिबिरं म्हणजे जे काही याच्याबद्दल कार्यक्रम असतील ते तुम्हाला याच्याबद्दल नियमितपणे कळवत राहू. सरांची म्हणजे आमच्या भीष्मच्या सरांची परवानगी न घेता मी फक्त दिलगिरी म्हणून आजची जी पुस्तकाची सवलत योजना आहे तुमच्या सर्वांसाठी या मंथ एंडपर्यंत ती तशीच ठेवतो. तुम्हाला जसं शक्य असेल, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, तुम्ही हे पुस्तक सरांचं असत्यमेव जयते मागवू शकता. हां. सर्वात शेवटी हा सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल सप महाविद्यालयाचं संपूर्ण मंडळ यांचं मी मनःपूर्वक आभार मानतो. तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक आभार मानतो की तुम्ही खाली बसून सुद्धा जे काही थोडेफार उठून गेले पण त्यांचे पाय साथ देत नाही त्यामुळे ते उठून गेले. पण येत्या पुढच्या आठवड्यामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग तुम्हाला ते उपलब्ध करून दिले जे तुम्ही तुमच्या परिवारामध्ये सुद्धा शेअर करू शकता. ठीक आहे. आणि हा कार्यक्रम तुम्ही अतिशय शांततेत पार पाडला, अत्यंत संयमितपणे पार पाडला त्याबद्दल तुमचं आयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.